नमस्कार. संस्कार व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मी गौरी प्रसाद बापट आपले आजचे वक्ते श्री रघुनंदन गोखले सर आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की पुढच्या खुर्च्या रिकाम्या आहेत तर कृपया पुढे सरकून बसावं. धन्यवाद. आज आपल्यासोबत पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुद्धिबळपटू सौ अनुपमा अभ्यंकर गोखले सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्व उपस्थितांना विनंती आहे की त्यांनी आपले मोबाईल फोन्स कृपया सायलेंट मोडवर ठेवावेत. आणि एक महत्त्वाची सूचना, आपल्या कालच्या वक्त्या श्रीमती सुप्रिया राज जोशी यांचं काश्मीरियत हे पुस्तक आज देखील आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. धन्यवाद. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्वजगीतांनी करू. आज आपल्यासमोर ध्वजगीत सादर करणार आहे स्वरा खरे. ध्वजगीतापूर्वी मी गोखले सरांना विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. सर, कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आता आपल्यासमोर ध्वजगीत सादर करत आहे स्वरा खरे. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधूनी रावणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीका मारी. हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची शाली वाहनाने साची. उडविली शकाची शकले समरी त्या क्षणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिताचे थे होणासे विक्रमादित्ये. हाची घुमवी मंदो सरचा त्या रणांगणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे. करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. उगवुनी सोड हिंदूचा मदमर्दुनी मुस्लिमांचा. शिवराय रायगडी करीती वीर पूजना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. ध्वज हाची धरून दिल्लीला वीर बाहुभाऊ गेला. मुसलमीन तक्ता फोडी हाडुनी घणा ध्वज हा
उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा आंग्ल दैत्य तोची आला सिंधू तो निघाली घाला बुडविला सिंधू तची त्याही करुणी कंदना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. खूप खूप धन्यवाद स्वरा, खूप छान. आजचं आपलं व्याख्यान हे जनसेवा केंद्र बोरिवली यांनी प्रायोजित केलेलं आहे. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे बुद्धिबळाचे अद्भुत विश्व. आणि नेमका योगायोग बघा की आजच भारताचा युवा आव्हानवीर ग्रँडमास्टर डी गुकेशनी सिंगापूरमध्ये फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत जगज्जेता बनण्याच्या त्याच्या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. या लढतीबद्दल सरांनी आपल्याला नक्कीच अधिक माहिती सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. आज भारताकडे प्रतिभावान बुद्धिबळपटूंची एक फळी तयार आहे. केवळ 3 वर्षे वयाचा फिडे रेटिंग मिळवणारा सर्वात लहान खेळाडू अनिश सरकार, आर प्रज्ञानंद आणि वैशाली ही बुद्धिबळातली गोल्डन सिबलिंग्स आणि आपल्या सर्वांचा लाडका 5 वेळा जगज्जेता ठरलेला विशी म्हणजेच विश्वनाथन आनंद असे बुद्धिबळातले अर्जुन भारतात घडले ते त्यांच्या द्रोणाचार्यांमुळे म्हणजेच त्यांच्या प्रशिक्षकांमुळे. आज बुद्धिबळातला पहिला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक श्री रघुनंदन गोखले सर आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत. त्यांनी आजवर भक्ती कुलकर्णी, अंकित राजपारा असे अनेक राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि जागतिक स्तरावर पदक विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. हा प्रवास अजून उंचीवर नेताना सरांनी काही गुणी खेळाडूंना मनच्चक्षूंचा वापर करून बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा दिली आणि याच प्रयत्नातून अंध खेळाडूंसाठी बुद्धिबळ संघटना स्थापन झाली, ज्याचे सर संस्थापक अध्यक्षही होते. बुद्धिबळावरील प्रेमापोटी 2001 मध्ये युनियन बँकेतून अधिकारी पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि प्रशिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. 2006 साली भारतीय युवा संघाचे प्रमुख प्रशिक्षक असताना इराणमधल्या स्पर्धेत 8 ते 18 या सर्व वयोगटांमध्ये भारतीय खेळाडूंना सुवर्णपदके मिळाली. हा विक्रम आजपर्यंत तरी अबाधित आहे. प्रशिक्षकाबरोबरच एक बुद्धिबळपटू म्हणून गोखले सरांनी महाराष्ट्र राज्य विजेतेपद, जलदगती अजिंक्यपदही पटकावलं आहे. तसेच 1993 सालच्या स्कॉटलंडमध्ये झालेल्या ब्रिटिश अजिंक्यपदाच्या ओपन कॅटेगरीमध्ये उपविजेतेपदही सरांना प्राप्त झालं आहे. याशिवाय बुद्धिबळाचा प्रसार व्हावा याकरता सर गेली 40 वर्ष विविध वृत्तपत्रात बुद्धिबळ विषयक लेखन आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वृत्तांकनही करत आले आहेत. गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये रविवारी प्रकाशित होणारं सरांचं 64 घरांच्या गोष्टी हे सदर आपल्या सर्वांच्या नक्कीच स्मरणात आहे. तेव्हा जागतिक बुद्धिबळ संघटना म्हणजेच फिडेने फिडे ट्रेनर म्हणून घोषित केलेल्या आणि महाराष्ट्र गौरव अशा श्री रघुनंदन गोखले सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना बुद्धिबळाच्या अद्भुत विश्वाची सफर घडवून आणावी. नमस्कार. बुद्धिबळ म्हटलं की लोकांचा गैरसमज असतो, फार बुद्धिमान लोक आहेत. तसं कोणी म्हटलं की आम्हाला जरा बरं वाटतं. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की याच्यात आम्ही खेळात चांगले असतो पण बुद्धीत असूच अशी गॅरंटी नाही.
खरं म्हणजे याचा दणका बसला होता 1885 साली केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला. त्यांची एक मॅच झाली होती. बेडलॅम नावाचं वेड्यांचं हॉस्पिटल आहे त्यांच्याशी. केम्ब्रिजमधले टॉप बुद्धिबळपटू आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेडे, पण ते चांगलं बुद्धिबळ खेळायचे. त्यांची मॅच झाली आणि त्यात त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या टीमला चांगला दणकून पराभव केला. आता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा एवढा पराभव झाला आणि तेही वेड्यांकडून म्हटल्यावर सामान्य लोकांचा गैरसमज होईल की फक्त वेडेच चांगलं बुद्धिबळ खेळतात किंवा बुद्धिबळ खेळणारे सगळेच वेडे असतात, तर तसं नाही. अर्थात विक्टर कोर्शना म्हणून जो आव्हानवीर होता तो म्हणायचा की तुम्ही वेडे असल्याशिवाय तुम्हाला चांगलं बुद्धिबळ खेळता येत नाही. म्हणजे कुठलं तरी वेड असल्याशिवाय. ते वेगळं, ते जाऊ दे. आता आपण एका वेगळ्या विषयाकडे येऊया की बुद्धिबळ हा खेळ खूप चांगला जुना आहे हे आपल्याला ऐकून माहिती आहे. आपला भारतात आलेला आहे. मध्ये काही काळ इराणने विचारलं होतं सगळ्यांना की अरे आमच्याकडे आहे, तुम्ही मान्य का करत नाही, हा उगम आमच्याकडे झाला आहे. पण गंमत म्हणजे इराणमध्ये हत्ती नाहीत. एकच देश असा होता भारत की ज्याच्यात उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. त्यामुळे आता कोणीही याच्यावर दुमत नसतं की बुद्धिबळाचा जन्म भारतात झाला आहे आणि हजारो वर्षांपूर्वी त्याचं. आता याच्यावरचं वाङ्मय खूप प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला गंमत सांगायची, पहिला रेफरन्स कुठे मिळतो बुद्धिबळाचा, तर रामायणात आहे त्याचा पहिला रेफरन्स. जेव्हा मंदोदरी भारतातून लंकेला गेली रावणाशी लग्न करून, तेव्हा तिने बरोबर नेलेला सामना बुद्धिबळाचा पट होता, सोंगट्या होत्या. बहुधा रावणाची पळवापळवी वगैरे चालू असल्यामुळे तिला भरपूर वेळ मिळत असावा बुद्धिबळ खेळायला आणि त्यामुळे तिचा पेशन्स पण चांगला वाढला असावा. पण एवढा रेफरन्स बुद्धिबळासारखा आपण बघतोय की इतका सुंदर खेळ आणि इतकी वर्ष खेळला गेलेला, पण आज पाश्चात्यांनी तो आपल्याकडे बांधला. हा खेळ प्रसिद्ध झाला याचं कारण आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट योगासनांसारखी अमेरिकन्सनी उचलून धरली की आपल्याला लक्षात आलं ही चांगली गोष्ट आहे की मग आपल्याकडे योगाचं लोण येतं. तसं बुद्धिबळाचं पण झालं. आणि मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाला इतके सुंदर पुस्तकं लिहिली गेली आहेत, पण पुष्कळशी ती काळाच्या ओघात गेलेली आहेत. एक आपलं दुसरे बाजीराव होते आपले, त्यांच्याविषयी फार वाईट लिहिलं जातं, पळपुटे बाजीराव अमकं तमकं. पण त्यांनी 1790 साली एक त्रिवंगदाचार्य शास्त्री म्हणून होते, तिरुपतीचे विद्वान, त्यांना चेस खेळताना बघितलं आणि त्यांनी सांगितलं, शास्त्री बुवा तुम्हाला मी मानधन देतो, तुम्ही पुण्यात या आणि एक पुस्तक लिहून द्या. आता त्रिवंगदाचार्य शास्त्री त्यांच्याविषयी काहीही उल्लेख नाही, फक्त नावाचा उल्लेख आहे. आणि त्यांनी विलासमणी मंजिरी म्हणून एक पुस्तक लिहिलं 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 1800-1805 वगैरे त्या सुमारास. आणि ते काळाच्या ओघात विसरून गेले होते. पण M.D. क्रूज नावाच्या माणसाने 84 साली त्याचं भाषांतर केलं आणि इंग्लंडमध्ये स्टॉन्टन नावाचा एक प्लेयर होता. म्हणजे हे जे तुम्ही बुद्धिबळाचे पीसेस बघता त्यांना स्टॉन्टन पीसेस म्हणतात, कारण त्यांनी ते काढले पीसेस. आणि तो मोठा लेखक होता, चांगला प्लेयर होता. बुद्धिबळ जे इथे खेळतात त्यांना स्टॉन्टन गॅम्बिट म्हणून प्रसिद्ध आहे, एक डच डिफेन्समध्ये, तेही माहिती असेल. तर तो स्टॉन्टननी एक चेस प्लेयर्स कंपॅनियन म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्याच्यात त्यांनी या पुस्तकाची अमाप स्तुती केली. तो म्हणाला की हे पुस्तक जे कोणी करेल पूर्ण, तो नक्कीच चांगला बुद्धिबळपटू होईल. आता एवढं काय होतं त्याच्यात, आणि 1800 साली लिहिलं गेलेलं. त्याच्यात त्रिवंगदाचार्य शास्त्रींनी सुरुवात केली ती कूट प्रश्न देऊन. एक पहिला म्हणजे पांढऱ्याला खेळून मात करायची, एका मूवमध्ये मात करायची, मग 2 मूवमध्ये मात करायची. आणि तो माणूस, त्याचा IQ किती प्रचंड असेल तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यात 48 नंबरचा एक कूट प्रश्न आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की पांढऱ्यांनी खेळून 12 खेळात मात करायची, पण त्याला त्यांनी 4 वेगवेगळ्या कंडिशन टाकल्या आहेत
एक म्हणजे काळ्याचा घोडा हलवायचा नाही, एक आणि शेवटी चौथी कंडिशन अशी आहे, मी टेक्निकल जास्त सांगत नाही, की ठराविक प्याद्यानेच मात करायची. आता म्हणजे किती कठीण आहे. आता सध्या कॉम्प्युटर आहेत वगैरे, त्यामुळे सहज शक्य आहे हे सगळं कॅल्क्युलेट करणं. पण हा माणूस किती मोठा होता याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यातला जो 62 नंबरचा जो कूट प्रश्न आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं पांढऱ्यांनी खेळायचं आणि 225 खेळात मात करायची. आता त्या काळी कॉम्प्युटर नव्हते, त्या माणसाने तो कूटप्रश्न तयार कसा केला असेल आणि 225 आणि त्याची सगळ्या कूटप्रश्नांची सोल्युशन त्यांनी संस्कृत श्लोकात लिहिली होती. हे श्लोक त्यांनी तयार केले आणि त्याच्यात त्या कूटप्रश्नांची सगळी त्यांनी हे केली, सोल्युशन्स दिली. आता त्याच्यात एक गंमत म्हणजे त्यांच्या पुस्तकात त्या काळी व्हाईट ब्लॅक वगैरे असं काही नव्हतं, म्हणून त्यांनी पांढऱ्याला जाडा आणि काळ्याला बारका असे शब्द वापरले. आता गंमत म्हणजे एखादा सध्या जर तुम्ही परिस्थितीत पाहिलं, 125 किलो वजनाचा एखादा प्लेअर आहे, त्याला विचारलं तू काय आहेस उद्या खेळताना, मी बारका आहे म्हणेल तो. आणि एखादा अगदी 50 किलो वजनाचा असेल तो म्हणेल मी जाडा आहे. तर अशी गंमत व्हायची. पण त्यांनी त्या काळी काहीतरी करायचं म्हणून पांढरा आणि काळा ही न ठेवता त्यांनी जाडा आणि बारका नावं दिली. पण आपली परंपरा किती महान आहे याचं ते एकच पुस्तक आहे आणि त्याचं भाषांतर नुकताच पुण्यातला एक प्रशिक्षक आहे अनिरुद्ध देशपांडे, त्यांनी इंग्लिशमध्ये आणलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला हवं असेल तर ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्रिवंगदा शास्त्र्यांचं इंग्लिशमध्ये भाषांतर आहे. संस्कृत श्लोक मलाही कळणार नाहीत आणि त्याचं खूप त्याला वाळवी लागल्यामुळे काही पानं त्यातली गेलेली आहेत, पण जी काही उरलेली आहेत त्याचं त्यांनी पुस्तक केलेलं आहे. आता दुसरं एक पुस्तक मला आठवतं आहे, लक्ष्मण पंडित नावाच्या एका विद्वानाने लिहिलं होतं. ते 1000 ते 1200 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. असं आता हे कसं शास्त्रज्ञ शोधतात माहीत नाही, कागदाच्या क्वालिटीवरून वगैरे असेल. त्यांनी म्हटलं ना 1000 ते 1200 आपण मान्य करू, कारण ते जे पुस्तक आहे ते 7 श्लोकांचं आहे फक्त आणि त्याच्यावर भामिनी म्हणून एक टीका आहे. आता टीका म्हणजे आपल्याला वाटतं त्याच्यावरची खूप त्याची नालस्ती केली असेल, असं नाही. टीका म्हणजे त्याची समीक्षा केलेली आहे त्यांनी. आणि त्या भामिनी नावाच्या टीकेमध्ये त्यांनी हा खेळ आणि त्याच्या संबंधी सगळी माहिती आणि त्याची मुलांना काय फायदे होतील हे सांगितलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बालकहितम बुद्धिबळ क्रीडानम. याच्यावरूनच तुम्हाला कळेल की बालकांच्या हितासाठी बुद्धिबळ कसं आहे हे 1000 ते 1200 वर्षापूर्वी त्यांनी शोधून काढलं आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं. त्यात अनेक पुस्तकांचा उल्लेख आहे, लेखकांचा उल्लेख आहे त्या भामिनी नावाच्या टीकेत, पण ती कुठलीही पुस्तकात अवेलेबल नाहीत, कमीत कमी आपल्याला माहीत नाहीत. एखाद वेळ इंग्रजांनी पळवून नेली असतील वगैरे, त्यांच्याकडे असतील, माहीत नाही. पण म्हणजे आपली बुद्धिबळ परंपरा एवढी मोठी होती ही सगळी. त्यामुळे आपल्याला बुद्धिबळ आपल्याकडे तयार झालं आणि पाश्चात्यांनी नेऊन ते विकसित केलं, विशेषतः रशियन्सनी. आता रशियन्सनी का केलं असेल तर तिथे 6 महिन्यात कमीत कमी बर्फ असतो रशियात आणि त्या काळी काय एअर कंडिशन, ओपन हॉल्स, हिटेड वगैरे असं काही नव्हते. त्यामुळे हा एकच खेळ त्यांना खेळता यायचा 6 महिने. मग त्याच्यात त्यांनी पारंगत झाले म्हणून रशियन्स पुढे होते. आता कॉम्प्युटर्स आल्यावर भारताने त्यांना जवळजवळ मागे टाकल्यासारखंच आहे, एवढं आपल्याला कळतं आहे सध्या. मुख्य आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता बुद्धिबळाचं हे बॅकग्राऊंड झालं, पण यापुढे तुम्हाला जर गंमत बघायची असेल तर बुद्धिबळ खेळणारे विक्षिप्त असतात असं म्हणतात. काही जण असं ते खरोखरच विक्षिप्त होते, पण आमच्यासारखे लोक बघितल्यावर तुमचा तो गैरसमज दूर होईल आशा आहे. तर विक्षिप्त म्हणजे किती विक्षिप्त होते. आता बॉबी फिशरचं तुम्ही ऐकलं असेल, फिशर स्पास्की मॅच, त्याच्यात त्यांनी काय काय हे केलं, त्यामुळे अर्थात प्रसिद्ध झाला. त्यावेळेच्या शीतयुद्धामुळे बुद्धिबळाला खरी चालना 72 साली मिळाली. पण त्याची जेव्हा 75 साली मॅच ठरली तर त्या मॅचमध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की फिशरला विचारायचं तुझ्या काय काय मागण्या आहेत. त्यांनी 80 टाईप रिटर्न पेजेस मागण्या ठेवल्या. त्यात काही तुम्हाला सांगतो की 5 स्टार हॉटेलचा अख्खा मजला,
नंतर स्विमिंग पूल त्या हॉटेलचा त्याच्यासाठी फक्त, दुसऱ्या कोणी उतरायचं नाही. तो हॉटेलपासून प्लेईंग व्हेन्यूवर जाईल त्यासाठी गोल्ड प्लेटेड रोल्स रॉईस. आणि गंमत म्हणजे त्या आयोजकांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या, पण त्याची एक मागणी मान्य झाली ती म्हणजे मी 10 गेम जिंकलो की मी वर्ल्ड चॅम्पियन आणि समोरच्यानी 11 गेम जिंकले पाहिजे. आता ही कोण मान्य करणार आहे की चौघांनी 10 गेम, पहिला जो 10 जिंकेल तो जिंकला, पण हा म्हणायचा तसं नाही, मी 10वा जिंकलो तर मला, आणि ती मॅच फिसकटली आणि त्याला काही फरक पडत नव्हता, तो निघून गेला बॉबी फिशर हे न खेळता. आता तुम्ही गुकेश, आजचा दिवस काय एवढा चांगला नाही, गुकेश हरला आहे आत्ताच पहिल्या फेरीत. आणि चायनीजना मला जो संशय होता, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की डिंगलेरन म्हणाला मला भीती वाटते, मी फार वाईट पद्धतीने हरेन, मला झोप लागत नाही आहे की काय होईल माझं मॅचला. खरं म्हणजे चायनीज असं काही बोलत नाहीत, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. त्यामुळे गुकेशनी पण एक अपटॉन नावाचा सायकियाट्रिस्ट ठेवला होता आपल्या मदतीला. बघूया आता पुढे काय होतं त्याच्या मॅचचा. पहिला गेम हरला म्हणजे काय हरला असं नव्हे, कारण बॉबी फिशर पण पहिला गेम हरला होता, असं आपण मनाचं समाधान करून घेऊया. बरं, ते जाऊ दे. आणि बुद्धिबळाविषयी जे सगळ्यात चांगले समज आहेत ते म्हणजे स्मरणशक्ती वाढते. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हॅरी नेसन पिल्सबरी नावाचा एक प्लेयर होता. तो 1906 साली वयाच्या 34व्या वर्षी वारला. पण त्याचं स्मरणशक्तीचे इतके प्रयोग प्रसिद्ध आहेत की एका वेळी तो 10 जणांशी चेस खेळत असताना एकीकडे व्हाईस्ट म्हणून पत्त्यांचा खेळ आहे, तोही खूप कठीण मानला जातो, तो खेळत होता. व्हाईस्टमध्ये तो जिंकला 4 जणांमध्ये, आणि इथल्या लोकांशी त्यांनी एकीकडे खेळता खेळता मूळ सांगता सांगता सगळ्यांना पराभूत केलं. एवढा तो होता. ते एकदा त्याला ठरवलं 2 शास्त्रज्ञांनी, प्रोफेसर मरियम एक त्या बाई होत्या आणि दुसरे एक त्यांचे सहकारी होते, दोघांनी ठरवलं की आपण जाऊ याची परीक्षा घेऊ. म्हणून त्यांनी सांगितलं, पब्लिक अरेंज केलं फंक्शन. त्यांनी एक 30 गोष्टी लिहिलेल्या एक कागद त्याला वाचायला दिला पिल्सबरीला, आणि ते इतके कठीण शब्द होते की ते आपल्याला माहीत पण नाहीत. इतके सायंटिस्ट लोकांना माहिती असतील किंवा डॉक्टर्स माहिती असतील रोगांची नावं वेगवेगळी, तर ते 30 शब्द दिले. त्यांनी ते एकदा वाचले, कागद परत दिला. मग त्यांनी सांगितलं किती आठवत आहेत तेवढे म्हणा. तर त्यांनी ते सगळे म्हणून दाखवले 1 ते 30, आणि उलटे पण म्हणून दाखवले 30 ते 1. म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याची स्मरणशक्ती किती असावी बघा. एवढ्या वेळ थांबलेलं नव्हतं ते. तो घरी गेला तर सकाळी हे हजर झाले दोघे त्याच्या घरी. तो झोपेतनं उठला तर त्याला म्हणाले पुन्हा दाखवा म्हणून. आता पहिल्यांदा माणसाला उठल्यावर चहा तरी लागतो, पण तो झोपेत होता. तो म्हणाला यांची बॅच कटवण्यासाठी तो म्हणाला ठीक आहे. त्यांनी पुन्हा एकदा उलटे सुलटे म्हणून दाखवले 30 शब्द. आणि अमेरिकेत खूपच तो प्रसिद्ध होता. त्याचे म्हणजे चेस तो चांगला खेळायचा. वर्ल्ड चॅम्पियन त्यावेळेचा होता लास्कर. त्याच्याविरुद्ध तो 5 जिंकला आणि 5 हरला, अशी परिस्थिती होती. पण बुद्धिबळापेक्षा त्याचे स्मरणशक्तीचेच प्रयोग जास्त व्हायला लागले. आणि त्या काळी मेडिकल सायन्स एवढं पुढे नव्हतं. त्याला काहीतरी आजार झाला आणि तो वयाच्या 34व्या वर्षी लवकरच गेला. पण बुद्धिबळाने तुमची स्मरणशक्ती वाढते यासंबंधी अनेक प्रयोग झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर 1973 साली एका शास्त्रज्ञांनी, डॉक्टर अल्बर्ट फ्रँक म्हणून होते, त्यांनी एक अनोखा प्रयोग केला 73ला, म्हणजे खूप वर्ष झाली त्याला आता. तर त्या काय प्रयोग होता, त्यांनी जगातला सगळ्यात मागासलेला देश निवडला. त्या देशाचं नाव होतं झैरे. तुम्हाला माहिती आहे आफ्रिकेतला सगळ्यात मागासलेला देश. ते तिथे गेले आणि त्यांनी एक मुलांना निवडलं एका शाळेतल्या. तिथल्या शाळा म्हणजे अशाच होत्या, पण त्यातली आता ज्याला 50 पैकी 50 मिळाले अशी 2 मुलं निवडली. एकाला बाजूला ग्रुपमध्ये टाकलं, 49वाले एकाला इकडे, म्हणजे समान मार्क मिळवणाऱ्यांना त्यांनी टाकलं. 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं त्यांना. आता या 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केल्यानंतर त्यांना एका ग्रुपला त्यांनी चेस शिकवलंच नाही,
आणि एका ग्रुपला आठवड्याला साधारणतः 6 तास याप्रमाणे त्यांनी 30 आठवडे त्यांना चेस शिकवलं. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी सगळ्यांची परीक्षा घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या ग्रुपला त्यांनी चेस शिकवलं त्यांनी गणित, सायन्स आणि जॉग्रफीत खूप प्रगती केली. आता जॉग्रफीत कशी प्रगती केली तर इट इज सॉर्ट ऑफ मॅप रीडिंग. आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही डोळ्यावर पट्टी बांधून समजा बुद्धिबळ खेळलो तर आमच्या समोर नकाशा असतो तो बुद्धिबळाचा, कुठला पीस कुठे आहे काय आहे. तर तसं तुम्हाला मॅप रिडिंगची सवय होते, म्हणून भूगोलात तुम्ही पुढे जाता. गणित तर तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेशन असतं चेसमध्ये. नंतर सायन्सचे कितीतरी प्रकार आहेत, त्यात तुम्हाला कठोर नियमांचाच आधार घेऊन जायला लागतो. तिथे तुम्हाला Na+Cl म्हणजे NaCl मीठच होणार, तिथे तुम्ही काही केलं तरी उपयोग नसतो. इथे सुद्धा असे काही प्रकार आहेत की त्याप्रमाणे गेला तरच तुम्ही जिंकता, बुद्धिबळाचे सुद्धा. त्यामुळे बुद्धिबळात ज्यांनी केली त्या झैरेनी तो प्रयोग बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण त्यावेळेला काही सोशल मीडिया नव्हता, जास्त लोकांना कळलं नाही. पण 88 साली व्हेनेझुएला सरकारच्या लक्षात आलं, त्यांनी एक प्रयोग केला. आपल्या एका शाळेतल्या 4000 मुलांना चेस शिकवलं त्यांनी. 4000च्या 4000 कंपल्सरी, तुम्हाला आवडो किंवा नको, सगळ्यांना चेस शिकवलं. त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे सगळे 6 महिन्यात तयार झालेत, गणितातले त्यांचे वाढलेत, हुशार झालेत. म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्यात एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं, अनेक गोष्टी त्यांच्यासमोर ठेवल्या, त्यातली चांगली कुठली याचा निर्णय घेणं, या सगळ्यात त्यांनी प्रगती केली आहे. मग एवढं झाल्यानंतर व्हेनेझुएलाने सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी करून टाकलं. तर व्हेनेझुएला तेल उत्पादन करणारा देश, त्यामुळे त्यांच्यापासून अनेक लोकांना कळायला लागलं की इथे काहीतरी असं चाललं. आणि मग अर्थात शास्त्रज्ञ, एज्युकेशनिस्ट वगैरे होते, त्यांनी लगेच पुढे आले. अमेरिका, कॅनडा या 2 देशातले म्हणजे मुख्यतः. आणि त्यांनी एकाने तर रॉबर्ट फर्ग्युसन म्हणून शास्त्रज्ञ होते, त्यांनी कॅनडातला ब्रुन्सविक नावाचं गाव आहे, तिथे त्यांनी शाळेतल्या मुलांना 2 निवडले, त्यातले ग्रुप. एकाचा 130 IQ आणि एकाचा 104 आणि बिलो, असे 2 ग्रुप केले. त्यांना चेस शिकवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की 130 IQ वाल्यांचा IQ वाढला 6 महिन्यानंतर आणि 104 वाल्यांचा पण वाढला. पण 104 वाली जी मुलं होती त्यांच्यात एक वेगळा फरक पडला, ते म्हणजे कागदपत्रांची हाताळणी. म्हणजे ज्या कोणाला IAS वगैरे व्हायचं असेल त्यांच्यात की तुम्ही व्यवस्थित कागदपत्र कशी हाताळता, त्यातलं फायलिंग आणि ते मेंटली फाईल करायचं आणि त्यावरून तुम्ही कसं हे करता, ती गोष्ट कशी फाईल करता, त्याचे कसे अरेंज करता, ह्याचं तुम्हाला एक मुख्य म्हणजे उदाहरण तिथे दिसतं ब्रुन्सविकमधल्या ज्या प्रयोगानं. आणि ब्रुन्सविकमध्ये सगळ्यात मोठी गंमत म्हणजे काय झाली की 1989ला तिथल्या इंटरस्कूलमध्ये 120 जणांनी भाग घेतला होता मुलांनी. ती सुद्धा संख्या खूप मोठी होती. आणि या डॉक्टर अल्बर्ट फर्ग्युसनचे हे प्रसिद्ध झाले सगळे तिथे, प्रबंध म्हणा काय लेख म्हणा. आणि त्यानंतर 1995ला तिथे 19,000 मुलांनी भाग घेतला इंटरस्कूल स्पर्धेत आणि त्या आयोजकांची दाणादाण उडवून दिली. कॅनडामध्ये जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे 19,000 मुलं येतात खेळायला. यावरून तुम्ही बघा त्या लोकांना. आणि लक्षात आलं की चेसचं किती महत्त्व आहे. आता अमेरिकेत आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांनी एक गंमत सांगितली मला की इथे मुलं म्हणजे काही शाळांमध्ये तर मेटल डिटेक्टर लावलेले आहेत, कारण ती मुलं पिस्तूल घेऊन येतात, सुरे घेऊन येतात. इतका व्हायलन्स तिथल्या मुलांमध्ये आहे. तो कमी करण्यासाठी त्यांच्या एक लक्षात आलं की आपण या मुलांना चेस शिकवलं तर जी काय मारामारी करायची ती बोर्डवर करा, असं सांगून त्यांच्या मनातला व्हायलन्स त्यांनी इकडे वळवला आणि त्यांना खूप शाळांमध्ये फायदा दिसला त्याचा. तर या प्रकारे पाश्चात्य लोकांनी त्यावेळेला निवडलेला आहे हा खेळ. आता साधे तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की बुद्धिबळाचे फायदे याच्यावर पहिला प्रबंध पीटर डोव्हर नावाच्या कॅनेडियन प्रोफेसरनी सिडनी विद्यापीठात
डॉक्टरेट करताना लिहिला होता. आणि त्याचे जे फायदे आहेत ते त्यांनी पद्धतशीर मांडले आणि त्यानंतर अक्षरशः क्रांती झाली. हे झालं होतं 2000 साली. त्यांनी सिडनी युनिव्हर्सिटीसाठी लिहिलेला प्रबंध. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की बुद्धिबळामुळे स्मरणशक्ती वाढते. ठीक आहे, बुद्धिबळामुळे तुम्हाला चांगली आणि वाईट गोष्ट याची फोड करून त्यातली योग्य ती वस्तू निवडण्याची, योग्य ती बाजू निवडण्याची सुद्धा सवय लागते. म्हणजे तुम्हाला योग्य गोष्ट कुठली करण्यासाठी ते तुम्ही अनेक वाईट गोष्टींमधनं सिलेक्ट करू शकता. म्हणजे मुलांसाठी विशेषतः ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना अनेक चॉईसेस असतात फुकट जाण्याचे किंवा चांगल्या गोष्टीकडे यायचे. तर त्यांना जर तुम्ही सांगितलं तर ते चांगली गोष्ट ते निवडू शकतात स्वतःहून. मुख्य म्हणजे माझे खूपसे विद्यार्थी आहेत की जे आज अमेरिकेत आहेत, जे MIT खूप संगणक आणि या विषयांमध्ये अर्थात ती हुशार असतील मुलं, त्यांना चांगलं कोचिंग असेल, पण बुद्धिबळाचा त्यात नक्की पाठ आहे. जवळजवळ 80 ते 90% माझे विद्यार्थी आज जे कोणी सायन्सला गेले ते आज अमेरिकेत आहेत. म्हणजे एवढा बुद्धिबळाचा फरक पडतो. दुसरी एक गोष्ट सांगायची तुम्हाला, तर इथे पण नील शिंत्रे हजर आहे. तो चार्टर्ड अकाउंटंट होईल आता, आणि तो सुद्धा बुद्धिबळामुळे त्याला सोपं गेलं असेल हे त्याला तुम्ही विचारलं तर सांगेल. खरोखरच बुद्धिबळ हा खेळच असा आहे की त्यामुळे तुम्हाला स्मरणशक्ती वाढते, ही गोष्ट जाऊ दे, पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमचं. पीटर डोवननी जे सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती, तर एखाद्या तुम्हाला काही गोष्टी गमती सांगतो. एकदा एक चेस टुर्नामेंट इंडोनेशियात चालू होती. तेव्हा गोन्सालेज नावाचा एक इंटरनॅशनल मास्टर होता. तो विचार करत होता आणि अचानक तिथे भूकंप झाला आणि तो विचारात घडला होता. सगळी पळापळ झाली, सगळे उठून बाहेर गेले आणि हा विचार करत बसला होता. तर त्याला नंतर तो थांबले, हादरे, सगळे परत आले. त्याला विचारलं, तुम्हाला कशाला गेला होतात बाहेर, असं त्यांनी विचारलं यांना, इतरांना. तर त्याला सांगितलं की अरे भूकंपाचे हादरे. तो म्हणाला, मला वाटलं माझी वाईट पोझिशन आहे त्यामुळे मलाच वाटतंय की काहीतरी हालत आहे म्हणून. म्हणजे थोडक्यात एवढ्या या लेवलपर्यंत कॉन्सन्ट्रेशन त्याचं गेलं होतं गोन्सालेसचं. अशा खूप गोष्टी मी तर तुम्हाला सांगून आपला खूप वेळ जाईल, पण मला सांगण्यासारखं भरपूर आहे तुम्हाला. मुख्य म्हणजे की सगळ्या प्लेयर्स असतात, त्यांना सगळ्यांना बुद्धिबळ खेळाडू म्हणून चांगला ओळखलं लोकांनी तर ठीक आहे, न ओळखलं तर काय होतं. गंमत सांगतो, इथे माझे सहकारी आहेत युनियन बँकेतले. युनियन बँकेतनं मला कन्सेशन मिळायचं आणि आम्ही लवकर यायचो परत. तर मी परत येत होतो चर्चगेटहून आणि एक घोळका शिरला मरीन लाईन्सला आणि माझ्याजवळच बसला. त्यात त्यांनी चेस सेट काढला आणि खेळायला सुरुवात केली. तर माझ्या आता मराठी माणसाला कुठलंही एक वाईट सवय असते की नको तेव्हा आपण अनाहूत सल्ला देतो. ते खेळत होते तर मी त्यांना म्हटलं, अरे बाबांनो तुम्ही पट बरोबर लावलेलं नाही आहेत. तर त्यातल्या एकाने रागाने माझ्याकडे पाहिलं. तो जरा वयस्क होता, मी तरुण होतो त्यावेळेला. मला म्हणाला, ये देखो ये चेस है, ऐसा वैसे क्यों समझता नहीं, इतना साल खेल रहा हूँ मैं, आप कुछ. मी ताबडतोब डबा बदलला आणि काही दिवस ते लोक नाही ना बघून मग चढायचो डब्यात. कारण त्यांना लक्षात आलं की त्यांना शिकवणारा हा तरुण माणूस कोण आहे इथे. तर ते जाऊ दे, मी जाऊ दे. आलेखाईंचं असंच झालं. वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेला आलेखाईन, त्याची एक गंमत सांगतो तुम्हाला. अलेक्झांडर आलेखाईन एकदा फ्रान्समध्ये गाडीने प्रवास केला होता, ट्रेननी. त्यावेळी ट्रेनचं इंजिन बिघडलं. त्याकाळी ट्रेनची इंजिन आपले ह्याची बसेसची बिघडतात तशी बिघडत असावीत. आणि जवळच एक खेडं होतं. त्यांनी सांगितलं की आता संध्याकाळ झाली, आम्ही टीम मागवले, ते दुरुस्त करतील आणि उद्या सकाळी आपण जाऊ. त्या खेड्यात हॉटेल्स आहेत, त्या काळी छोटी छोटी मॉटेल्स म्हणतात ती होती. लेकिन म्हणाला ठीक आहे. तो गेला. म्हणाला आता टाईमपास करण्यासाठी काय आहे. त्यांनी सांगितलं 2 गोष्टी आहेत इथे, एक म्हणजे थिएटर आहे आणि दुसरा चेस क्लब आहे. तर अर्थातच अलेक्झांडर आलेखाईन वर्ल्ड चॅम्पियन होता. तो म्हणाला चला चेस क्लबमध्ये जाऊ. आणि त्याकाळी सोशल मीडिया नाही, पेपर नाही, काही म्हणजे
हा अलेक्झांडर अलेखेने याचे गेम लोक बघायचे, हे सगळं बघायचं, पण कोण अलेखेन हेच त्यांना माहिती नव्हतं. तो गेला तिथे, तर एक जण तिथला सगळ्यांना फटाफट हरवत होता, एक प्लेयर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला वाईट खोड असते मध्येच नाक खुपसायची, तसं अलेखेंनी केलं. त्याच्या अपोनंटला एकाला मूळ दाखवले. त्याबरोबर तो जो चॅम्पियन होता, सगळ्यांना हरवत होता, तो जाम भडकला. तो म्हणाला, तुम्ही समजता कोण ना, एवढं असेल तर माझ्याशी खेळा. अलेखेन म्हणाले, ठीक आहे. तो एवढा उद्दाम होता, तो माणूस रागावलेला होता. तो म्हणाला, तुमच्याशी मी एक हत्ती काढून खेळतो, एक हत्ती कमी घेऊन खेळतो. त्यांना माहिती नव्हतं आता हा कोण आहे. तर झाली. तर अलेखेन मुद्दामून त्याशी हारला. सगळे हसायला लागले. मग अलेखेन म्हणाला, एक मिनिट, तुम्हाला काहीतरी अनड्यू ॲडव्हान्टेज मिळाला हत्ती काढल्याचा, आता मी हत्ती काढून खेळतो. त्याबरोबर सगळे जाम हसायला लागले की अरे, हत्ती जास्त असताना हा हरला, आणखी आता हा काय करणार. तर तो माणूस म्हणाला, नाही, 5 फ्रँकची पैज लावली तर मी खेळीन. अलेखेन म्हणाले, ठीक आहे, आपण 5-5 फ्रँकची पैज लावू. फ्रँक हा त्या काळी म्हणजे 5 रुपये किती मोठे होते त्या काळी, ती गोष्ट आहे. तर खेळला आणि अलेखेंनी हत्ती कमी असला तर काही फरक पडला नाही, तो नौखाच होता, त्याला सहज हरवलं. त्याबरोबर एक जण माणूस म्हणाला, हो, अलेखेन जवळ येऊन म्हणाला, तुम्ही काय केलं माहिती आहे का. अलेखेन म्हणाला, काय काय झालं. अहो, हा खेळाडू आहे ना, ज्याला आम्ही आमच्या क्लबचा अलेखेन म्हणतो, त्याला तुम्ही हरवलं. तर मग अशा गोष्टी होतात. जर तुम्ही कोण आहात माहीत नसेल तर तुमच्यावर उद्दामपणे बोलतात लोक आणि असे प्रसंग येतात. आता मुख्य म्हणजे चेसची वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्ता सुरू झालेली आहे. आज जरी गुकेश हरला असता तरी त्यातले काही तुम्हाला सांगतो की वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी सगळं किती वेगवेगळं आहे. आता मी काही वर्ल्ड चॅम्पियन आता भारताच्या आनंदला मदत नव्हतो करत, कारण त्याला रशियन ग्रँडमास्टर्स होते मदत करायला. पण मी माझ्या स्टुडंटना ज्युनियर्स कॅटेगरीत वगैरे त्यांना अनेक मेडल्स मिळालेली आहेत. मी त्यांच्या वर्ल्ड चॅम्पियनसुद्धा झालेले आहेत, काही त्यातले एशियन चॅम्पियन तर खूप झाले आहेत, कॉमनवेल्थ चॅम्पियन. पण त्यांच्याबरोबर जाऊन मला खूप इन्साईट्स मिळाल्या की कशी तयारी करतात हे लोक, रशियन्स विशेषतः, आणि खूपच म्हणजे मेहनत घेतात ते. आणि मुख्य म्हणजे ते बघतात की अपोनंट काय खेळतो, त्याचा स्टडी करतात आणि त्याच्याविरुद्ध तयारी करतात. पूर्वी आपल्याकडे हे काहीच होत नव्हते. आपले बिचारे लोक जायचे, खेळायचे, परत यायचे. आमची ऑलिम्पियाड टीम तर पत्ते खेळायची काही काही वेळा, उरलेल्या वेळात. तयारी वगैरे जाऊ दे, कारण तेव्हा कॉम्प्युटर्स पण नव्हते. एकदा तुम्हाला गंमत सांगतो, ऑलिम्पियाडला इंडियन टीम लास्ट राऊंड आपली मॅच होती, ती भलत्याच कुठल्या तरी टीमची होती, आणि अचानक रशियन टीमचा कोच आला आणि म्हणाला, तुम्ही काय तयारी करताय. तो म्हणे, आम्ही पत्ते खेळणार होतो आता. तो म्हणे, पत्ते. अहो, तुम्ही उद्या जर त्यांना हरवलं तर आम्हाला गोल्ड मेडल मिळत आहे. हंगेरी आणि USSR, रशिया नाही USSR, त्यांची मॅच होती. तो म्हणाला की तयारी करायला बसा तुम्ही. त्यांनी त्याच्या असिस्टंटला बोलावलं आणि आपल्या टीमला सगळ्या, म्हणजे तेव्हा आनंद पण नव्हता, अशी त्यावेळची टीम होती, त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं तो हे खेळतात. त्यांनी सगळा चार्ट आणला होता, अपोनंट्स काय खेळतात, आणि त्यांना सांगितलं बघा. आणि मग आपली टीम त्या जोरावर जिंकली. पण यांचे डोळे उघडले की किती लेवलपर्यंत ते तयारी करतात, किती मेहनत करतात. आणि त्यानंतर खरं म्हणजे भारतीयांना लक्षात यायला लागलं की आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला या दृष्टीने तयारी करायला लागेल. आता तर काय संगणक आलेत, म्हणजे आता गुकेश तिकडे मूव केली की तुम्हाला इथे तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलवर दिसते. पण सुरुवात ही अशी झालेली आहे आपल्या इंडियन्सची की एकेकाळी तर अनुपमा इथे बसली, ती इंडियन टीमची कॅप्टन होती ऑलिम्पियाडला. आपल्या इथे गव्हर्नमेंटनी त्यांचं सँक्शन केलं आणि ते विमानतळावर गेले तोपर्यंत तिकडे पहिली राऊंड सुरू झाली होती. मग हे कसेबसे पोचले आणि मग सेकंड राऊंडला पोचले कसेबसे, अशी अवस्था होती एकेकाळी. म्हणजे रशियन्सला तुम्ही जर बघितलं तर त्यांना 10 दिवस आधी पाठवायचे. ॲक्लमटायझेशन हा प्रकार त्यांच्याकडे होता. इथे कुठलं ॲक्लमटायझेशन, इथे वेळेत पोचले नाहीत तर एक राऊंड उशिरा तर उशिरा, असं होतं आपल्याकडे. पण एक कार्पोची गंमत सांगतो.
अनेक वर्ष वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप USSRला मिळत नव्हती आणि कार्पो ज्या वेळेला तरुण होता त्याची निवड झाली रशियन USSR चॅम्पियन म्हणून, त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आहे कार्पोने स्वतः की स्टॉकहोम या स्वीडनच्या राजधानीच्या ठिकाणी टुर्नामेंट होणार होती. त्याकाळी USSR सोव्हिएट संघराज्य एवढं मोठं होतं की त्यांनी बघितलं की स्टॉकहोमसारखं वातावरण हवामान कुठे आहे, त्या ठिकाणी त्याला पाठवलं. त्याच्याबरोबर ती टीम ऑफ कोचेस होते, त्यांची तयारी करून घेतली. आणि तोच नाही तर नंबर 2 त्यावेळेला व्हॅगॅनियन म्हणून ग्रँडमास्टर होता, नंतर झाला ग्रँडमास्टर म्हणा. त्या दोघांची तयारी का, त्या कार्पो आयत्याला पाय तुटला, डोकं फिरलं तर तो दुसरा खेळेल तिथे म्हणून. म्हणजे एवढं त्यांनी बघितलं की, आणि तिथे त्यांना महिनाभर प्रशिक्षण दिलं. एवढ्यावर भागलं नव्हतं, स्टॉकहोमला ते गेले, ते 1 आठवडा आधी गेले आणि त्यांच्या हॉटेलपासून कार्पोला रोज सकाळी त्या हॉलपर्यंत चालत यायला लावायचे. ते त्यावेळेला म्हणजे 3 वाजता दुपारी राऊंड आहे, तर हा 2 वाजता निघायचा. किती वेळ लागतो तिथे जायचं, पुन्हा परत यायचं. इतक्या हाय लेवलचं ट्रेनिंग असतं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ते जात. कार्पो जिंकला कारण तो कार्पो होता, पण ट्रेनिंगचा सुद्धा चांगला भाग होता. त्याच्या आधी स्पास्की जिंकला होता 1956 साली, त्यानंतर कार्पो जिंकला 66 साली, 67 ज्युनियर बरोबर आहे. तर 10 वर्ष कोणीही जिंकलेलं नव्हतं आणि त्यांना फार लागलं होतं सोव्हिएट युनियनला की आपण जिंकत नाही म्हणजे काय, म्हणून त्यांनी एवढे प्रयत्न केले. आणि त्यानंतर तर बुद्धिबळासाठी तयारी ही वेगळ्या लेवलची असते. आता तुम्हाला गंमत सांगतो, साधं खाण्यापिण्याचं असतं. आपण काय करतो की मुलं, आता तिथे काही पालक असतील वगैरे, ती मुलं काय करतात, आपल्या मुलाला खेळायला पाठवतात. ठीक आहे, ज्याला खेळून परत येतो तो मुलगा, त्याला काहीतरी पेढे, मिठाई, गोड काहीतरी त्याला जे आवडतं ते देऊ, म्हणजे तो खुश राहील असं वाटतं. पण त्यामुळे तुमचं ब्लड शुगर स्पाईक होतो आणि तुम्हाला डोकं नीट चालत नाही. त्यामुळे तुम्ही स्वीट्स अवॉइड केली पाहिजे 2 राऊंडच्या मध्ये किंवा राऊंडच्या आधी 2 तास. आता हे आपल्याला कुठे माहिती होतं, आपण काही खातो 2 राऊंडच्या मध्ये, ठीक आहे जे अवेलेबल आहे ते खातो. पण म्हणजे एवढ्या प्रकारे ते स्वतःला हे करतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जे आपण व्यायाम करतो त्याला पण खूप महत्त्व आहे बुद्धिबळासाठी. व्यायाम म्हणजे काय, तर त्यांना शांत बसायची सवय लागली पाहिजे मुलांना. म्हणून आता इथे जर कोणी कोचेस असतील तर त्यांना की ते 5 मिनिट हालचाल न करता बसून राहायची ते प्रॅक्टिस देतात. 5 मिनटं ही फार मोठा काळ आहे. नुसतं बसायचं असेल तर तुम्हाला कल्पना नसेल की मुलं चुळबुळ करतात. हे पहिली ती त्यांना शिकवण असते की तुम्ही शांत बसायची प्रॅक्टिस. आणि जितके मूल लहान तेवढं त्याला ते कठीण जातं. पण एकदा ते त्याला सहज शक्य झालं की मग त्याचा शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा त्यावेळेला कंट्रोल असतो. कारण तुमचं मन बघत असतं की तुम्ही कसं कंट्रोल करताय तुमच्या शरीराला. इतके तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असतं. आता आपण दुसऱ्या एका विषयाकडे वळू की ज्या वेळेला तुम्ही बुद्धिबळ खेळता, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळता, त्यावेळेला तुम्हाला किती याला तोंड द्यायला लागतं. एक नियम त्यांचा असा आहे, विश्वनाथन आनंदचं उदाहरण देतो मी तुम्हाला. पहिलं की मी गेलो होतो न्यूयॉर्कला, त्याचे वर्ल्ड ट्रेड सेंटरला जी मॅच झाली तिथे स्पेशल कॉमेंट्स वगैरे असतात, ते लिहित होतो पेपरसाठी. तर तिथे एक दिवस आतली हे बंद पडली त्या हॉलमधली, त्याचा छोटंसं क्युबिकल केलं होतं ग्लासचं, एअर कंडिशन सिस्टीम बंद पडली. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपचा नियम असा आहे की कुठल्याही कंडिशनला दोघांनीही ॲग्री केलं पाहिजे. तर मी सहज चौकशी केली की किती टेम्परेचर, एक AC बंद पडला तर म्हणे त्या तिथे असं ॲग्री झालं होतं 18 डिग्री पाहिजे. तर आता ते 22 डिग्री झालं आहे. एवढ्या गरम अवस्थेत कसा खेळणार गॅरी कास्पारोव्ह. आता जो चेन्नईला जन्मला आहे आनंद, त्याला 22 डिग्री म्हणजे तो स्वेटर घालून झाला पाहिजे. तर
त्यांनी आनंदला विचारलं की असं असं आहे, तर तू ॲग्री केलंस तर आपण गेम पुढे ढकलू. आता इथे आनंदनी सांगितलं ठीक आहे, तो इज अनकम्फर्टेबल, ठीक आहे आपण पुढे ढकलू. म्हणून आनंदनी तयारी दाखवली खिलाडू वृत्तीने. याच्या विरुद्ध दुसरी गंमत सांगतो की टायग्रान पेट्रोशन म्हणून एक वर्ल्ड चॅम्पियन होता. त्यांनी 70 साली एक मॅच होती त्याची रॉबर्ट ह्युबनर म्हणून जर्मन ग्रँडमास्टरशी. वर्ल्ड चॅम्पियनशिपची जी कॅन्डिडेट्स असतात ती मॅच होती निवडण्यासाठी चॅलेंजर. तर त्यांनी ती मॅच होती, सगळ्यांनी ॲग्री केलं की हे छान आहे ठिकाण, फक्त ते ठिकाण फुटबॉल स्टेडियमपासून अगदी जवळ होतं आणि तोपर्यंत काय फुटबॉल सीझन नव्हता, त्यामुळे सगळं शांत शांत होतं. पण अचानक तिथे मॅच ठरली फुटबॉलची, यांचा गेम चालू होता आणि फुटबॉल म्हणजे तुम्हाला माहिती आहे केवढा आरडाओरडा आणि काय, आणि त्या युग्नरला सहन होईना एवढं त्याला, म्हणजे तो म्हणाला आपण हा गेम पोस्टपोन करू. तर आता तिथे आनंद असता तर आनंद म्हणाला असता ठीक आहे आपण पोस्टपोन करू, पण टायग्रान पेट्रोशननी त्याच्या कानातलं यंत्र काढून ठेवलं. म्हणाला कशाला खेळू, कारण तो बहिरा होता थोडासा, त्याला ते कानातलं यंत्र होतं ते त्यांनी काढून ठेवलं आणि त्यामुळे तोच गेम हरला. युग्नर रागाने, त्याचा कंट्रोल झाला नाही आणि तो मॅच सोडून निघून गेला आणि टायग्रान पेट्रोशन पुढे गेला. म्हणजे तुम्ही बघा की पण आनंदला त्यामुळे काय झालं, लॉंग टर्म फायदा काय, आज विश्वनाथन आनंदला सगळीकडे मान आहे की जो माणूस खिलाडू वृत्ती दाखवतो, भले तो ती मॅच हरला होता न्यूयॉर्कची कस्पराविरुद्ध आनंद, पण आज आनंदविषयी तुम्ही कोणालाही वाईट बोलताना बघत नाही. काल जर वर्ल्ड चॅम्पियनशिपचं याचं जर तुम्ही उद्घाटन समारंभ पाहिला असेल तर वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षांनी पण आनंदची स्तुती केली. तो आज डेप्युटी प्रेसिडेंट म्हणतात त्याला, डेप्युटी प्रेसिडेंट आहे वर्ल्ड फेडरेशनचा आनंद आणि बिनविरोध निवडला गेलेला आहे. म्हणजे एवढं त्यांनी त्याला मान मिळाला. तर तुम्ही म्हणाल वर्ल्ड चॅम्पियनशिप तो हरला त्यावेळेस, पण त्यांनी नंतर 5 वेळा जिंकली आनंदनी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप. म्हणजे त्यांनी आपलं मोराल घालवलं नाही, जे आपल्या संस्कृतीप्रमाणे आहे की त्यांनी ठीक आहे आपण एका लेवलला खेळू आणि मग मी तुला हरवायचा प्रयत्न करेन, नाही जमला ठीक आहे उद्या हरवू आपण. हा त्यांनी मुख्य म्हणजे पायंडा घालून दिला. आणि हे फार मोठं उदाहरण आहे की इंडियन्स कधीही चिटिंग करत नाहीत साधारणतः. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इतर सगळीकडे तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की टॉयलेटमध्ये जाऊन कॉम्प्युटरवर बघतात आणि मूव करतात येऊन आणि पकडले गेले, असे अनेक जण पकडले जातात. त्यातसुद्धा एक गंमत सांगतो तुम्हाला, अमेरिकेत झालेली आहे की एक लहान मुलगा खिशात मोबाईल घेऊन त्याच्यावर त्याचा इंजिन होतं, त्यांनी मूव केली आणि टॉयलेटमध्ये गेला, दार लावून घेतलं आणि बघत होता. 2-3दा गेला तो, त्या अपोनंटला संशय आला. अपोनंट चांगला 30-35चा होता आणि हा 15-16 वर्षाचा होता मुलगा. तो अपोनंट हा गेला त्याच्या मागे गेला आणि बाजूच्या ह्याच्यातनं त्याने वरून बघितलं तर हा बघतोय. त्यांनी त्याला ताबडतोब खेचून आणला आणि त्याला चांगल्या 2-4 थोबाडीत दिल्या आणि त्याला काढून टाकला टुर्नामेंटमधनं आणि त्याच्यावर बंदी घातली की तुझ्यावर 6 महिन्याची बंदी चेस खेळायला. पण त्याच वेळेला जो अपोनंट त्याला पकडून घेऊन आला होता तर अमेरिकन कायद्याप्रमाणे त्याला 1 वर्षाची शिक्षा आली लहान मुलाला मारहाण केल्याबद्दल. म्हणजे त्यांनी सात्विक संतापाने त्याला 2-4 कानाखाली दिल्या होत्या, पण त्याला आणि मग तिथे माहिती आहे ना की तुम्ही पहिलाच गुन्हा असला तर तुम्हाला थोडे कम्युनिटीसाठी काहीतरी करून माफ, म्हणजे 1 वर्ष तो तुरुंगात गेला नाही, पण म्हणजे होता तो सुटला काही न करता आणि त्याला शिक्षा दिली आणि तो अडकला. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळ आमच्या काळी असं म्हणलं जायचं की हा फक्त म्हाताऱ्यांचा खेळ आहे. अरे कुठे तुम्ही यंग मुलं घालता याच्यात, किती तुम्ही हे करता, फुकट घालवताय वेळ. पण आज जर तुम्ही पाहिलं तर गुकेश, आज माझा शिष्य इथे हजर आहे, तो डॉक्टर चंद्रशेखर गोखले म्हणून, आणि तो इंटरनॅशनल मास्टर पण आहे चेसमधला आणि तो सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर एअर इंडियाचा मॅनेजर आहे. परवा त्याचा फोटो
त्यांनी गुकेशला बघितल्यावर गुकेशने ओळखलं त्यांना आणि मग एक फोटो काढून त्यांनी पाठवला होता. तर तो म्हणाला तो हल्ली बिझनेस क्लासने तो 5 स्टारमध्ये जातो, त्याला एवढे पैसे मिळतात गुकेशला वयाच्या 18व्या वर्षी. पण हाच गुकेश 2000 साली मी जेव्हा जिब्राल्टरला गेलो होतो तेव्हा मी ज्या खोलीत राहायचो त्याच्या बाजूच्या खोलीत तो आणि त्याचे वडील राहायचे आणि आम्ही एका तिथे जिब्राल्टरला फ्री पास असायचा जो कोणी चेस खेळायला येतील आणि ते म्हणजे साधारणतः बोरिवली एवढं आहे जिब्राल्टर, बोरिवली वेस्ट एवढं जिब्राल्टर आहे, त्यामुळे बसचे पासेस देते. आम्ही एकत्र जायचो यायचो. पण हाच मुलगा आज त्याला स्पेशल त्याला मर्सिडीज दिली त्याच्या शाळेने, तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. त्याला ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही पण त्याला मर्सिडीज दिली. एका बुद्धिबळातली किती मोठा चमत्कार केला बघा त्याच्या आयुष्यात. त्याचे वडील आणि डॉक्टर आहेत, आई त्याची मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. त्यांच्या पोटी जन्माला येऊन म्हणजे साधारणतः तू डॉक्टर हो किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट हो असं त्याला सांगण्यात आलं असतं. पण त्या मुलांनी बुद्धिबळात लक्ष केंद्रित केलं आणि आज तो कुठल्या कुठे गेलेला आहे. गुकेश हे नाव आज जगात सगळ्यांच्या तोंडी आहे. या वर्ल्ड चेस चॅम्पियनला किती काळजी घ्यायला लागते. आता आनंदसुद्धा जेव्हा सोफियामध्ये म्हणजे बल्गेरियाची राजधानी तिथे खेळत होता टोपालॉवशी, तर टोपालॉव तिथला चॅम्पियन त्यांचा खास माणूस, त्यामुळे आनंदनी एक आपल्याबरोबर डिटेक्टिव्ह नेलेला होता टेक्निकल. तो रोज आनंदची रूम चेक करायचा, इथे काय तुमच्याकडे लावलेलं नाही आहेत ना मायक्रोफोन आनंदची तयारी करण्यासाठी. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत हे करतात. कोर्चना आणि कार्पो मॅचमध्ये मिलानला झाली तेव्हा कार्पोचं जेवण रोज मॉस्कोहून स्पेशल विमानाने यायचं. म्हणजे तिथं बनवलेलं सुद्धा नको त्याला दगाफटका होईल म्हणून. तोच कोर्चनॉय तो त्यांनी कुक ठेवला होता आणि तिथे तो सगळं इंग्लंडवरून आणलं होतं त्यांनी. कारण कोर्चनॉयची गंमत सांगतो, तो सोव्हिएट युनियनमध्ये होता पूर्वी, पण तो तिथनं पळून गेला होता आणि स्वित्झर्लंडचा नागरिक बनला होता. पण त्यांनी सगळे म्हणजे आता आपण उदाहरणार्थ डाळ तांदूळ वगैरे जसे जे लागतात ते सगळे कोर्चनॉय घेऊन गेला होता तिथे तिकडून. आणि तिथेच कायम त्याच्या रूमवर पहारेकरी होता की याला कोणी हात लावत नाही यांना बघण्यासाठी. आणि त्याचा तो कुक होता जो विश्वासू, तो सगळी कामगिरी तो बघायचा सगळं तो आणि दिल तेच. नंतर त्याला एक दिवस कोणतरी सांगितलं इथे रशियन कॅव्हिअर मिळतात. रशियन म्हणाला नको मला आवडतात कॅव्हिअर हा पदार्थ, पण रशियन आहेत ना मग नकोच म्हणाला, कारण ते काहीही कुठल्याही लेवलला जातील. साधी एक गंमत सांगतो, लाजो स्पोर्टिश म्हणून एक ग्रँडमास्टर आहे, खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी 20 ऑलिम्पियाडमध्ये म्हणजे तब्बल 40 वर्ष हंगेरीचं प्रतिनिधित्व करून अनेक वेळा मेडल्स मारलेली आहेत. म्हणजे हंगेरीच्या गोल्ड मेडल विनिंग टीममध्ये होता तो. आणि त्या लाजो स्पोर्टिश एकदा मॉस्कोला एक इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये गेला होता. तर त्याचं विक्षिप्त म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालं. अरे काय माणूस आहे, आज सडनली येतो आणि म्हणतो मला ही रूम नाही आवडली दुसरी रूम द्या. तिकडे जातो 2 दिवसांनी म्हणतो मला ही रूम नाही आवडली ती. याचं कारण तो विक्षिप्त नव्हता, त्याला माहिती होतं की रशियन्सना चॅलेंज त्याच्याकडनं मोठा आहे आणि ते कुठल्याही लेवलला जातील, म्हणून त्यासाठी तो आपली रूम माहित्याला बदलायचा. आणि त्यांनी त्या काळात म्हणजे 15 राऊंडची टुर्नामेंट होती त्याला 11 वेळा रूम बदलली स्वतःची. म्हणजे फक्त रशियन्सना माहिती होतं आणि त्याला माहिती होतं, बाकी वेस्टर्न लोकांना पत्रकार होते त्यांना माहीत नव्हतं. अरे काय विक्षिप्त माणूस आहे, आज ही काय रूम बरी आहे की रूम असं त्यांना वाटायचं. पण एवढ्या लेवलला जातात. आता बॉबी फिशरचे तुम्हाला माहिती आहे, तो जेव्हा जिंकायला लागला सुरुवातीला मागे होता 72 सालच्या, पण जेव्हा तो मागे पडायला लागला तेव्हा रशियन्सने ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं की यांनी एक खुर्ची स्पेशली तिकडनं मागवली आहे अमेरिकेतनं. माहिती आहे ना, पहिले 2 गेम हारल्यावर बॉबीने सांगितलं मला या खुर्च्या बरोबर नाही आहेत, मला माझीच माझ्या घरातली खुर्ची पाहिजे. तर अमेरिकन गव्हर्नमेंट त्यावेळेला त्याला कोल्ड वॉरचं स्वरूप होतं, सोव्हिएट युनियन वर्सेस अमेरिका. किसिंजरने ताबडतोब त्याच्यासाठी त्याची खुर्ची, बाबा तुला पाहिजे ते देतो घे खुर्ची. ती खुर्ची आणल्यावर हा जिंकायला लागला. तर रशियन्सना संशय आला. त्यांनी सांगितलं काहीतरी गडबड आहे या खुर्चीत, त्यातनं जे रेज येतात ते आमच्या चॅम्पियनच्या बोरिस्पास्कीच्या ब्रेनला अफेक्ट करतात. ताबडतोब त्यांनी एक सायंटिस्ट
म्हणजे रेडिओलॉजिस्ट आहे असे कुठला तरी आणला, त्यांनी ती खुर्ची पूर्णपणे डिसमेंटल केली आणि पुन्हा जोडली. त्यात त्यांना फक्त एकच गोष्ट आढळली, म्हणजे मेलेली माशी होती आतमध्ये, बाकी त्याच्यात काहीही नव्हतं. पण एवढ्या लेवलला संशय जातात. आता तुम्हाला टोपालोव आणि क्रॅमनिकची एक गंमत सांगतो, वर्ल्ड चॅम्पियनशिपची. त्या टोपालोवच्या लक्षात आलं की हा क्रॅमनिक सारखा टॉयलेटला जातोय. मग त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. मग त्याच्या टॉयलेट दोघांना वेगळी सेपरेट टॉयलेट्स होती. त्याच्यात टॉयलेट चेकिंग केलं आत जाऊन सगळं, त्या काही नाही, काही लपवलेलं नाही, काही नाही, ठीक आहे. तरी पण तो जातो. मग त्याचं स्वतःचं चेकिंग केलं, काही नाही. म्हणजे एवढ्या वेळा मग त्यांनी सांगितलं की टॉयलेटला जाण्यावर प्रतिबंध घाला. तर असं कसं करता येईल? मग त्यांनी नंबर कन्फर्म केला, 20 वेळात जाता येईल एका गेमच्या वेळेला. म्हणजे असं चालतं खूप वेळाला की तुम्हाला नंतर टोपालोवचीच वर्ल्ड चॅम्पियनशिप होती. त्यावेळेला त्याचा टोपालोवचा जो मॅनेजर होता तो काय करायचा, यायचा आणि कोपऱ्यात उभा राहायचा आणि फोनवर बोलायचं काहीतरी. आता फोन त्यावेळेला अलाउड होते आतमध्ये, कारण जर तुम्ही फोन आणलात आणि त्याचा आवाज झाला नाही तर चालेल म्हणून त्यांनी फोनवर बोलायचा. तर नंतर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या क्रॅमनिकच्या टीमला लक्ष आलं की तो ठराविक ठिकाणी उभा राहिला आणि ठराविक ठिकाणी गेला. तर त्यामुळे हा बघत असतो आणि त्याप्रमाणे त्याला कळतं की कॉम्प्युटरने काय सांगितलं आहे, कुठे गेला उभा राहिला तर कुठल्या पीसची मूव करायची. म्हणजे एवढं बारकाईने त्यांनी बघून त्याला बंदी घातली, त्याला की तू यायचं नाही आतमध्ये. नंतर कार्पोव कोर्शनाची जी मी गंमत सांगितली त्याच्यात सुद्धा कोर्शनाने ऑब्जेक्शन घेतलं कार्पोवर. काय ऑब्जेक्शन घेतलं तर अधूनमधून तो सांगतो मला योगर्ट पाठवा, म्हणजे दही. तर म्हणे ते पाठवतात, कधी स्ट्रॉबेरी पाठवतात, कधी प्लेन पाठवतात, कधी मँगो पाठवतात. याच्यातनं ते काहीतरी संदेश देत आहेत. त्यामुळे ते दही त्याला पाठवायचं नाही. मग ते म्हणाले असं कसं करता येईल की आम्ही तर दिलं आहे. तर म्हणे मग त्यांचं ठरलं की त्यांनी जाऊन स्वतः पिकअप करायचं आणि घेऊन यायचं त्याला हवं ते दही, त्यांनी पाठवायचं नाही. त्यामुळे एखाद वेळेस संदेश जात असेल. म्हणजे एवढ्या लेवलला ते जातं सगळं. एक एक तुमचा संशय वाढत गेला की. आणि मग हल्ली तर तुम्ही पाहिलं असेल की कार्लसन जेव्हा खेळायला येतो तेव्हा पहिल्यांदा त्याची मेटल डिटेक्टरने संपूर्ण हे करतात. हल्ली आपल्या नॅशनलला पण करतात, मेटल डिटेक्टरने पूर्णपणे प्लेयर्सना चेक करतात. म्हणजे त्यावेळेस नाही. हा मॅग्नस कार्लसनवरून आठवलं, तो मोठा खेळाडू होणार हे त्याला सगळ्यांना आधीच कळलं होतं. कसं, तो वयाच्या 7व्या वर्षी, तो नॉर्वेचा आहे, त्यांची राजधानी ऑस्लो, त्याची टेलिफोन डिरेक्टरी त्यांनी पाठ केली होती वयाच्या 7व्या वर्षी. आणि त्याची लोकसंख्या 17 लाख. म्हणजे किती तिथे टेलिफोन, त्या काही डिरेक्टरी आपल्या आठवत आहे ना, एकेकाळी आपल्याकडे टेलिफोन डिरेक्टरी असायच्या, त्यात त्यांची थोडी कमी असेल पण ती त्यांनी पाठ करून टाकली होती, त्याला काय टाईमपास म्हणून. मग याचा काय करायचं म्हणून त्यांनी त्याला चेस प्लेअर बनवलं. आणि आज मॅग्नस कार्लसन हा जगातला सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. गेल्या 100 वर्षातला बेस्ट प्लेअर म्हणून त्याला मानला गेला. यावेळेला FIDE म्हणजे वर्ल्ड चेस फेडरेशनला 100 वर्ष झाली. त्यावेळेला त्यांनी सत्कार केला त्याचा. त्यावेळेला भाषण करताना त्यांनी सांगितलं, कार्लसननी, खरं म्हणजे हा मान गॅरी कॅस्पारोवला दिला पाहिजे. आता गॅरी कॅस्पारोव किती हुशार होता त्याची गंमत सांगतो तुम्हाला की गॅरी कॅस्पारोवला 14 भाषा येत होत्या, युरोपियन सगळ्या. आणि 14 भाषा म्हणजे मी ते स्वतः अनुभवलं आहे. मी जेव्हा आनंद आणि कॅस्पारोवची मॅच कव्हर करायला गेलो होतो तेव्हा त्याला ज्या भाषेत प्रश्न विचारायचे त्या भाषेत त्याला तो उत्तर द्यायचा. आणि आमची पळापळ व्हायची, आम्हाला कळतच नाही तो काय चाललं आहे, तो काय उत्तर दिलं. मग ते लोक हसायचे, रशियन असतील तर. आणि त्याला एवढ्या भाषा येत होत्या आणि त्याची बुद्धिमत्ता एका वेगळ्याच लेवलला होती कॅस्पारोवची. म्हणजे कार्लसन म्हणाला तर तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो की त्याला एज्युकेशन, सोव्हिएट एज्युकेशन सिस्टीम यातला तो एक तज्ज्ञ होता. नंतर वॉल स्ट्रीट जर्नलचा तो एक कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर होता. म्हणजे आता तो अमेरिकेतच राहतो, कारण त्यांनी एक मध्ये त्याला कंटाळा आला चेसचा. मग त्यांनी एक राजकीय लोकशाही पक्ष काढला पुटिन विरुद्ध लढण्यासाठी.
आणि अर्थातच रशियात ते असं काही चालत नाही, त्यामुळे त्याला तिथनं पळ काढायला लागला. काही दिवस त्यांनी तुरुंगात घालवले आणि त्यानंतर त्यांनी पळ काढला तिथून. पण एज्युकेशन, सोव्हिएट एज्युकेशन या विषयाचा मोठा आहे, पण हाच कॅस्परोव्ह मनाने पण खूप मोठा आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की जेव्हा आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या त्यावेळेला हा खरा म्हणजे आर्मेनियन, पण अझरबैजानमध्ये बाकूला मोठा झालेला आणि त्याचा जो हा होता सेकंड म्हणतो म्हणजे ट्रेनर, त्याच्याबरोबर ट्रेनिंग करणारा साखाराव म्हणून, त्याचं कुटुंब अडकलं होतं त्याच्यात बाकूमध्ये. आता काय करायचं, तो अस्वस्थ होता. आम्हाला काय हरकत नाही, मी बघतो. त्यांनी एक प्लेन हायर केलं, तिथे गेले, त्याच्याबरोबर कमांडोज पाठवले होते. त्यांनी त्याच्या सगळ्या फॅमिलीला गोळा केलं, विमानात टाकलं आणि आणलं परत. किती खर्च झाला असेल तुम्ही विचार करा त्याला, पण त्यांनी स्वतःच्या ट्रेनरसाठी तेवढं केलं. दुसरी एक गोष्ट सांगतो, त्याची आणि कार्पोची मॅच खूप प्रसिद्ध होती, झाली 85 झाली, 2 मॅचेस झाल्या. 84 साली 48 गेम झाले तरी यांचा रिझल्ट लागत नाही म्हटल्यावर कार्पोचं वजन 60 किलो होतं, ते 50 किलो झालं. मग त्याचं एवढं वजन कमी झालं म्हटल्यावर त्यांनी घाईघाईने मॅच थांबवली. तेव्हा कास्परोव्ह भडकला होता. कास्परोव्ह म्हणाला, अरे माझं नाही का वजन झालं, पण हा टाक्या होता, फुटबॉल खेळायचा, त्याला काही जास्त फरक पडत नव्हता, पण तो अगदी म्हणजे मरायला टेकेल एवढी अवस्था वाटली फिडेला, तर त्यांनी मॅच थांबवली आणि ती पुन्हा घेतली. पण जेव्हा कास्परोव्हने त्याला हरवलं कार्पोला, तेव्हा त्याला एक हे मिळाला, रत्नजळीत म्हणतो असा कप त्यांनी दिला होता, वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याचा. कास्परोव्हने ताबडतोब त्याचा लिलाव केला आणि त्यातले जे पैसे मिळाले ते त्यांनी चेर्नोबिल म्हणून, तुम्हाला आठवलं असेल, तिथे अणुस्फोट झाला होता आणि ते गावच्या गाव बेचिराग झालं. त्याचं आपल्याला जास्त काही माहीत नाही, कारण त्यावेळेला सोव्हिएट युनियन होतं आणि सोव्हिएट युनियन असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे एकही गोष्ट बाहेर, चायनाचं जसं आहे तसंच त्यांचं होतं. आणि त्या चेर्नोबिलच्या अपघातग्रस्तांसाठी कास्परोव्हने ते सगळे पैसे दिले होते, त्या ह्याचे जे असतील ते, एवढं त्याला म्हणजे. पण त्याच वेळेला तो विक्षिप्तही आहे. म्हणजे तुम्ही ती मी लेख मला लिहिले त्याच्यात त्याचे काही उदाहरणं आहेत. माझं पुस्तक पुढल्या महिन्यात येत आहे, डिसेंबरमध्ये. ते जर तुम्ही बघितलं तर मी अनेक गोष्टींवर लिहिलं आहे. उदाहरणार्थ आजचा माझा विषय अद्भुत विश्व, त्यामुळे मी तुम्हाला बुद्धिबळाच्या विषयी सांगतो आहे. काही जणांनी मला विचारलं होतं की आज तुम्ही जाताय सर, पण तिथे श्रोते काय ऐकणार. मी म्हटलं त्यांना मी बिलकुल छळणार नाही माहिती देऊन की सिसिलियन डिफेन्स आणि रॉयल ओपेज वगैरे ही काय, तिथे काही चेस प्लेयर्स येणार नाही आहेत. काही आहेत, सजनदास जोशींसारखे आहेत चेस प्लेयर, पण इथे मी तुम्हाला बुद्धिबळाविषयी माहिती देतो आहे. आज गुकेश विषयी बोलल्यामुळे मला जरा आवाजाला प्रॉब्लेम आहे. मला 2 मिनटं द्या, मी पाणी पितो. मॅडम, माझा वेळ संपला की सांगा मला, किती वेळ आहे उरलेला? हां चालेल ना, नंतर प्रश्नोत्तर घेऊ आपण. नाही, कारण काय आहे की इथे कोणी बसलेलं नाही, नाही तर मी सांगतो माझा शर्ट ओढा जरा वेळ झाला की. पण तसं काही नाही आहे आता, कारण आम्ही चेस कोचेस आहोत. आम्ही एकदा दाखवायला लागलो की आता नीलला वगैरे माहिती आहे, माझ्या हाताखाली शिकलेला नाही. एकदा सुरुवात झाली की आम्हाला वेळेचं भान राहत नाही. तर मी काय सांगत होतो, आता आमची स्मरणशक्ती अशी असते की ठराविक ठिकाणी, म्हणजे आता मी शेकडो गेम्स मला पाठ आहेत, म्हणजे मी लक्षात आहेत, पण माझ्या बायकोनी मला बाजारातनं 5 गोष्टी आणायला सांगितल्या, त्यातल्या 3 विसरतो मी. म्हणजे खरं सांगायचं तर बुद्धिबळ खेळाडूंचं ते वैशिष्ट्य आहे, एक कल्ली असतात म्हणतात ना. आपण कुठे होतो, मी काय सांगत होतो? हां, तर आता गुकेश, कास्परोव्ह घ्या, कोर्चनॉय घ्या, आनंद घ्या, ह्या लोकांची स्मरणशक्ती म्हणजे अफलातून आहे. एक आणि किती विक्षिप्त असतात हे लोक. काही म्हणजे त्यातले ते एक इव्हानचुक म्हणून आहे, म्हणजे ज्युडिथ पोलगार, जी 25 वर्ष वर्ल्ड नंबर 1 वुमन होती,
तिला विचारलं होतं की मला साधारणतः 3 जण सांग की जे अतिशय ब्रिलियंट आहेत. ती म्हणाली एक कार्लसन आहे, एक विश्वनाथन आनंद आहे, आणि सगळ्यांना वाटलं होतं तिसरा कास्परॉव सांगेल, पण तिचा आणि कास्परॉवचं जरा वाकडं होतं. ती म्हणाली तिसरा व्हॅसिली इव्हानचुक. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हा माणूस कधी वर्ल्ड चॅम्पियन झाला नाही, वर्ल्ड ज्युनियर पण जिंकला नाही, दर 2 वेळा तो सेकंड आला, एकदा आनंद पहिला असताना आणि नंतर पीटर लेको पहिला असताना. पण ह्या माणसाचं, पण तो माणूस इतका ग्रेट आहे की इव्हानचुक, मी स्वतः एक उदाहरण सांगतो, मला जिब्राल्टरचं सांगतो. तिथे प्रज्ञानंद टॅलेंटेड प्लेअर म्हणून वर येत होता, 20 सालची गोष्ट आहे, फार जुनी पण नाही आहे. आणि प्रज्ञानंद एका पुढे एक जिंकत होता आणि त्याची गाठ पडली इव्हानचुकशी. आणि इव्हानचुकला, आता इव्हानचुकचं वय आज 57 वगैरे आहे आणि त्या काळी तो 53 वर्षाचा होता, तरी पण त्याला त्याच्याकडनं काही कोणाची अपेक्षा नव्हती. पण त्यांनी अक्षरशः, आपण ज्याला धुतो, प्रज्ञानंदाला इतक्या वाईट पद्धतीने हरवलं की बाहेर आला प्रज्ञानंद, तो मान हलवत होता, त्याचा विश्वास बसत नव्हता कोणी आपल्याला एवढ्या वाईट पद्धतीने हरवू शकेल, एवढा तो टॅलेंटेड. आणि त्याचा एक जोक आनंद सांगतो की त्याला कोणीतरी याला सांगितलं इव्हानचुकला की अरे माणसाची बुद्धिमत्ता अशी आहे की 5,000हून जास्त गेम्स लक्षात राहत नाहीत, पण ते वाढवता येते. तो म्हणाला 5,000च फक्त, माझ्या 10,000 गेमचं मी काय करू? म्हणजे त्याला 10,000 गेम आरामात लक्षात होते इव्हानचुकला. आणि तो आनंदने एकदा सांगितलं होतं, एकदा तो त्याला बोलावलं होतं मॉस्कोमध्ये कोणीतरी जेवायला, आणि मग आता 2 चेस प्लेअर एकत्र आले, जेवण झाल्यावर काय करणार, बोर्ड काढला आणि खेळायला लागले. त्यांनी त्या जो दुसरा ग्रँडमास्टर होता, बहुधा मोरोझोविच असेल, त्याची त्यांनी धुलाई केली आनंदनी. तो म्हणाला, तर तिसरा माणूस जो बघत होता तो म्हणाला, अरे काय तुम्ही एक एक, या मोरोझोविच केवढा मोठा प्लेअर, त्याला तुम्ही हरवता. तर तो आनंद म्हणाला, ते इव्हानचुक नाही आहे म्हणून बरं आहे इथे, नाहीतर तुम्हाला कळेल की माझी कोण कशी धुलाई करतो. आनंदचाही हे मोठेपणा की त्यांनी कबूल केलं की हा इव्हानचुक, पण तो विक्षिप्त असल्यामुळे. मला एकदम त्याचा पर्सनल अनुभव सांगतो. ॲडलेडला, ऑस्ट्रेलियात वर्ल्ड ज्युनियरला मी इंडियन टीमचा कोच होतो आणि इव्हानचुक खेळत होता तिथे. आणि मी काय पुस्तक, त्याकाळी काय व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं, हे सुदैव होतं. पुस्तक घेऊन बसायचो मी बाजूला, ती शाळा होती, शाळेच्या हॉलमध्ये, आणि ऑफिस होतं, तिथे शांती होती, कारण बाकी ठिकाणी पालक मुलं वगैरे ती असायची. आता वर्ल्ड ज्युनियर होती म्हणजे अंडर 20 होती, त्यामुळे फार लहान मुलं नव्हती. तर हा इव्हानचुक एवढा विक्षिप्त होता, तो जायचा, धावायचा, मध्येच मूव झाली की स्वतःची तो धावायचा. तर मी वाचत बसलो होतो तिथे, आणि माझ्याजवळ ती शाळेची घंटा असते ना, त्या काळी ती होती, घंटा वाजवायची. तर हा आला आणि त्यांनी घंटा वाजवली आणि धावत निघून गेला. आता तिथल्या हेडमास्तरीणबाई बाहेर आल्या, कोण आहे? आणि मी बाजूला बसलेलो तिथे एकटाच त्या असं म्हणतात बसलेला. माझ्याकडे त्या संशयाने बघायला लागल्या की याला काय शिक्षा यायची, अंगठे धरून उभं राहायचं का? पण सुदैवाने तिथला एक शिक्षक आले, ते म्हणाले एक मुलगा होता, त्यांनी वाजवली आणि तो गेला. इव्हानचुकला काही पत्ता नव्हता, त्याला ती घंटा दिसली, त्यांनी वाजवली, एवढा मोठा ग्रँड होता, आणि धावत निघून गेला. म्हणजे आपण काहीतरी करतोय ते वेगळं. एकदा तर त्यांनी हरला काहीतरी घोडचूक करून, तर त्यांनी स्वतःचं डोकं भिंतीवर आपटलं, बाजूला सही केली हरल्याची आणि बाजूला जाऊन भिंतीवर डोकं आपटलं. पण त्याच्या विक्षिप्तपणाबरोबरच त्याच्या सुंदर खेळाच्या इतक्या प्रसिद्ध आहेत गोष्टी की त्याचा मूड लागला ना तर तो कोणालाही ठेवत नाही. गॅरी कॅस्पारोव्ह म्हणायचा की हा नको यायला अपोनंट माझा म्हणून, कारण गॅरी कॅस्पारोव्ह सगळ्यांना हरवत असताना तो एकटा येऊन याला हरवायचा, इव्हानचुक. तर असे काही जे रत्न आहेत आपली खरोखरची बुद्धिबळातली, त्यांच्याविषयी जर मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर आपल्याला आजचा वेळ कमी पडेल. तरी पण काही जणांचे गंमत सांगतो तुम्हाला की इमॅन्युअल लास्कर म्हणून जो वर्ल्ड चॅम्पियन होता, तो 27 वर्ष वर्ल्ड चॅम्पियन होता आणि शेवटी थकला तो. त्याची जेव्हा कॅपाब्लांकाशी मॅच ठरली, कॅपाब्लांका हा तरुण उभरता होता आणि तो सगळ्यांना सहज हरवायचा. त्यांनी सांगितलं जाऊ दे, मी आता लढतच नाही, तो चांगला खेळतोय मुलगा, खेळू दे, मी आता रिटायर्ड होतो. तर ते क्युबातले लोक म्हणाले असं नाही,
तुम्ही या खेळायला. तो बिचारा इतका ह्याच्यात होता, आर्थिक विवंचनेत लास्कर त्यावेळेला. तो म्हणाला ठीक आहे, काय प्राईज मनी. त्यांनी प्राईज मनी ऐकला काय असेल त्या काळचा, 1000 पाऊंड विरुद्ध हरणाऱ्याला 500 पाऊंड. ही फार मोठी अमाऊंट होती ना त्या काळी. 1000 पाऊंडसुद्धा, आजसुद्धा आपल्याला वाटतं 1000 पाऊंड म्हणजे 1 लाख रुपये होतात. पण त्या काळी त्यांनी ती मॅच ठरवली. क्युबामध्ये हॅवानाला झाली मॅच आणि त्यात अपेक्षेप्रमाणे कॅपाब्लांकानी याला हरवलं. याला 500 पाऊंड मिळाले. याला काही वाईट वाटलं नाही. त्यांनी सांगितलं हा महान खेळाडू आहे असं त्यांनी सांगितलं लास्करनी, की हा एवढा. आता कोणी हरल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, एकदा आलेख्यांनी म्हटलं होतं, एक जण त्याला म्हणाला की मी आज हरलो, फार वाईट झालं, पण तुम्ही चांगले खेळलात. आलेख्यांनी लिहून ठेवलं आहे, हा पहिलाच खेळाडू असा आहे की जो पूर्णपणे फिट आहे. कारण जो माझ्याशी हरतो तो म्हणतो आज जरा पाठ दुखत होती, आज जरा डोकं दुखत होतं, काही ना काहीतरी कारण सांगतो. म्हणजे पूर्णपणे फिट असलेला माझा पहिला विन, असं त्याने सांगितलं तिथे. तर बुद्धिबळ खेळा, बुद्धिबळ ही अतिशय चांगली आहेत. उगाच बुद्धिबळामुळे मनावर ताण येतो वगैरे असं नाही. मनावरचा ताण कमी करण्यासाठी बुद्धिबळ खेळतात. एक त्याचं उदाहरण सांगतो. पॉल मॉर्फी विरुद्ध एक खेळाडू होता. त्याची अशी मॅच होती पॉल मॉर्फीची, आणि पॉल मॉर्फीनी त्याच्याशी मॅच ठेवली. 12 गेमची मॅच. 3 गेम पहिले पॉल मॉर्फी जिंकल्यावर त्यांनी सांगितलं की अरे बाबा मला वाटतं आहे की आता मला रेस्ट पाहिजे. तर म्हणे ठीक आहे तुम्ही आराम करा, एक दिवस आपण गॅप देऊ आणि मग सुरू करू मॅच. तर त्या दिवशी त्याला पत्रकार गेले शोधत, हा आहे कुठे. तर पठ्ठ्या तिथल्या लोकल क्लबमध्ये सायमल्टेनियस देत होता, एका वेळी 12 जणांची खेळत होता. तर त्याला विचारलं अहो तुम्ही रेस्ट म्हणून घेतले ना. तो म्हणाला त्याच्याशी खेळणं ही वेगळं, इथे मी ही रेस्ट वेगळी. इथे मला खरोखरच मजा येते, तिथे म्हणजे सजा आहे माझ्यासाठी पॉल मॉर्फीशी खेळणं. म्हणजे एवढ्या पद्धतीने चेसचं. एकदा मी सुजन पोलगारला विचारलं होतं मुलाखत घेताना की सुजन साधारणतः कंटाळा येतो बुद्धिबळ, असं होत नाही का. आता खूप खेळलो, आजचा टुर्नामेंट झाली, काय करतेस ती. तर ती हसली, म्हणाली मी चेस खेळते. कंटाळा आला खेळून तर मी चेसच खेळते, फक्त वेगळा काहीतरी त्यातनं कुठं प्रश्न सोडवते काहीतरी, पण चेसच करते. पोलगार सिस्टर्सवरून मला आठवलं, 5 मिनिटात मी सांगतो की हंगेरी म्हटल्यावर 2च गोष्टी माहिती असतात. एक म्हणजे क्यूबवाला रुबिक क्यूब, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तो हंगेरियन आहे. आणि दुसरा म्हणजे पोलगार सिस्टर्स. त्या पोलगार सिस्टर्सच्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक जर तुम्हाला मिळालं, त्या पुस्तकाचं नाव आहे जिनियसेस आर मेड नॉट बॉर्न. ते त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्या 3 बहिणींना, म्हणजे मोठीला त्यांनी चॅम्पियन केलं, पण उगाच फ्लुकनी झाली, ती तर ग्रेट होती असं लोकांनी म्हणायला नको म्हणून त्यांनी दुसरी मुलगी, आणि तिसरी तर एवढी ग्रेट निघाली की 25 वर्ष ती आज ती chess.com कॉमेंट्री करते, ज्युडिथ पोलगार म्हणून. तर या 3 सिस्टर्सना त्यांनी काय केलं. हंगेरी त्यावेळेला कम्युनिस्ट रिगेममध्ये होतं, आणि याची आई लाझलो पोलगार त्याचं नाव त्यांच्या वडिलांचं, त्यांची आई ही ज्यू होती. त्यामुळे ते पळून हंगेरीत आले होते जर्मनीतून, म्हणजे आगीतून फुपाट्यात होते. पण त्यांनी जेव्हा ठरवलं मी माझ्या मुलींना चेस प्लेअर बनवीन, आणि तो एज्युकेशनिस्ट होता, आणि त्याची बायको क्लारा, म्हणजे यांची मुलींची आई क्लारा पोलगार ही भाषाशास्त्रज्ञ होती. त्यांनी सांगितलं मी घरी शिकवणार. आता कालच्या त्या व्याख्यात्या होत्या, त्यांनी पण होम स्कूलिंग केलं आहे काहीतरी मुलींना, त्यांच्याचं मी ऐकलं. पण त्यांनी सांगितलं मी घरी शिकवणार, आणि उगाच इतिहास भूगोल वगैरे असं आम्ही काही हे करणार नाही, फापट पसारा. आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी शिकलेलो आहे, त्यातल्या खूपशा आपण तेव्हाच सोडून दिलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं तर आता ती तर कम्युनिस्ट सिस्टीम होती. त्यांनी सांगितलं हा माणूस आपल्या मुलींना पाठवत नाही शाळेत. मग त्यांनी सांगितलं, हा म्हणाल मी नाही पाठवणार. मग त्यांनी सैन्याची एक तुकडी पाठवली आणि याला आत घेऊन गेले, कैदेत टाकला. पण यांनी त्यांना पटवून दिलं की माझ्या मुलींना खरोखर तुम्ही परीक्षा घ्या,
त्या फक्त परीक्षेसाठी शाळेत येतील आणि मग यांनी सगळे त्या परीक्षेतले जे विषय होते ते त्यांना परीक्षेपुरते शिकवले आणि चेस शिकवलं त्यांना आणि त्याच्या बायकोनी वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. त्या सुझन पोलगार ती आता अमेरिकेत सेटल झाली आहे. तिचं पोलगार चेस अकॅडमी खूप प्रसिद्ध आहे आणि ती स्कॉलरशिप्स पण देते. म्हणजे माझे काही स्टुडंट ती स्कॉलरशिप घेऊन तिथे शिकलेले आहेत टेक्सास युनिव्हर्सिटीत. तर सुझन पोलगार जी आहे तिच्या वडिलांनी आणि आईने इतके कष्ट घेतलेत त्यांच्यासाठी. त्यांना चेस शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवलं, रोज 4-4, 5-5 तास चेस शिकवलं आणि आज त्या टॉप ऑफ द वर्ल्ड, म्हणजे त्या काळी सोव्हिएट युनियनसमोर कोणीही टिकत, सगळ्या चेस ऑलिम्पियाड म्हटलं तरी सोव्हिएट युनियन टीम घेऊन जाणार. पण या तिघी बहिणींना त्यांनी उतरवलं. त्यावेळेला सोव्हिएट युनियन टीमचा जो कोच होता ग्रँडमास्टर गुफेल्ड, तो म्हणाला आता यांना कळेल खरं चेस काय आहे. पण त्याचे खरोखरच दात त्याच्या घशात घातले. या तिघींनी हंगेरीला गोल्ड मेडल मिळवून दिलं. एकदा नाही तर 2दा लागोपाठ. आणि ज्युडिथ पोलगार फक्त 2दा वुमनमध्ये खेळलेली आहे, बाकी ती मेन्समध्ये खेळलेली आहे. आणि तिने त्या काळच्या काल्सन धरून सगळ्या वर्ल्ड चॅम्पियनना हरवलेलं आहे कधी ना कधीतरी. एवढी म्हणजे ग्रेट प्लेअर आहे ज्युडिथ पोलगार. आणि मुलींना काही चेस येत नाही वगैरे असं उगाचच एक गैरसमज आहे. तसं काही नसतं. तर त्यांना ट्रेनिंगला वेळ दिला तर आम्ही काय करू शकतो हे लाजलो पोलगारने दाखवून दिलं आहे. योग्य प्रकारे ट्रेनिंग. आज इथे विठ्ठल आलेला आहे का इथला, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की सबर्बन बुद्धिबळ संघटना जी आहे तिचा सेक्रेटरी विठ्ठल म्हणून आहे, तो इथेच राहतो. तुम्हाला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धिबळ शिकायचं असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. आणि आता तर मी तर चेस कोचिंगमधनं पुष्कळसा रिटायर झालो आहे. मी आंधळ्यांना चेस शिकवतो. 26 वर्षापूर्वी मी आणि अनुपमा आणि सज्जनदास जोशी आम्ही स्पेनमध्ये गेलो होतो खेळायला. तेव्हा मी खेळाडू होतो आणि तिथे मी काय आंधळ्यांना खेळताना बघितलं. आता त्यावेळेला आंधळ्यांना खेळताना बघितलं, मला आश्चर्य वाटलं, कारण इथे म्युन्सिपाल्टीने आम्हाला एक रूम दिली होती आणि मी शनिवारी बँकेतनं अर्धा दिवस असायचा त्या काळी. ते सुटला की तिथे जाऊन ते जे आंधळे असायचे त्यांना चेस शिकवायचो, हे काहीतरी सामाजिक कार्य म्हणून. तर ते मला आयडिया आली. म्हटलं अरे हे काय आहे? तर म्हणाल आमची वर्ल्ड बॉडीसुद्धा आहे, नॅशनल बॉडी आहे. म्हटलं इंडिया आहे का त्याच्यात? नाही. तर मी तिथनं चारुदत्त जाधवला फोन केला. चारुदत्त जाधव म्हणजे त्यावेळेला तो टेलिफोन ऑपरेटर होता. त्यांनी कॉम्प्युटर स्टडी केली, PhD केली, पूर्णपणे आंधळा माणूस. आणि आज टाटामध्ये तो व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि त्याच्या हाताखाली अनेक इंजिनियर्स आहेत आणि हा पूर्णपणे आंधळा आहे. म्हणजे खूप वेळा मी चारूला फोन करतो की चारू कॉम्प्युटरमध्ये हा प्रॉब्लेम आला आहे जरा, आणि तो आंधळा माणूस मला माझा प्रॉब्लेम सॉल्व करून देतो की सर असं असं करा तुम्ही. एवढा म्हणजे तर तिथे मी त्याला फोन केला. त्याला म्हटलं आपण करायची का ऑल इंडिया चेस फेडरेशन स्थापन ब्लाइंडसाठी? तो म्हणाल सर करा. मग त्याला मी सेक्रेटरी केला. सज्जनदास व्हाईस प्रेसिडेंट, मी सही करायला पाहिजे म्हणून मी प्रेसिडेंट झालो. एक जण आम्ही असाच होता त्याला नाव ट्रेजरर टाकलं, लेटर हेड बनवलं. $200 त्यावेळेस फी होती, ती भरून टाकली ती त्यांची आणि ती स्थापन झाली. पण त्यानंतर चारुदत्त जाधवनी जी ताब्यात घेतली संघटना, आणि आज त्यांनी केवळ परदेशात टीम पाठवणं नाही तर पहिल्यांदा जी टीम आमची गेली त्याची गंमत सांगतो तुम्हाला. त्याचा खर्च होता साधारणतः 2.5 लाख. तर आम्ही सगळ्यांनी जमवले पैसे, सेमसेम 1 ते 1.5 लाख जमले. आता त्या काळी म्हणजे 25-26 वर्षापूर्वी खूप मोठी अमाऊंट होती ती. तर काय करायचं? तर कोणतरी सांगितलं तुम्ही बिर्लांना का नाही अप्रोच करत? तर मी राजश्री बिर्लांना भेटलो, म्हणजे माझ्याबरोबर ते होते. त्यांनी आम्हाला 2 अटी घातल्या. त्या म्हणाले किती आहे बजेट? आम्ही सांगताना 5 लाख सांगायचो, म्हणजे त्यातले थोडे तरी देतील आहे म्हणून. त्या म्हणाला ठीक आहे, किती जमलेत? म्हटलं 1.5 लाख. त्या म्हणाला हे 1.5 लाख लोकांचे परत करा, मी तुम्हाला 5 लाख देते. आणि दुसरी त्यांची सगळ्यात महत्त्वाची अट होती की कोणालाही बोलू नका की बिर्लांनी तुम्हाला मदत केली. केवळ अंध खेळाडू खेळायला जात आहेत
आणि सजनदास जोशी त्यांच्याबरोबर प्रागला होते ना, प्रागला पहिली टीम घेऊन गेले होते. एवढे म्हणजे आम्हाला मिळाले लोक आज शेकडो आंधळे खेळतात. मी स्वतः सोमवार आणि गुरुवार ऑनलाईन त्यांना शिकवतो. आणि त्यातला एक तुम्हाला 3 उदाहरणं देतो. किती हुशार आहेत ते आंधळे. चारुदत्त तर जाऊ दे, एक आर्यन जोशी म्हणून डोंबिवलीतला मुलगा आहे. आत्ता तो IIM ला शिकतोय, शेवटचं वर्ष आहे त्याचं IIM. आणि पोद्दार कॉलेजमधनं तो पहिला आला होता सायटेडच्या पुढे BComला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक चार्टर्ड अकाउंटंट आहे गुजरातमध्ये, दर्पण इनानी म्हणून. त्याला तो जन्मांध आहे पण चार्टर्ड अकाउंटंट आहे. डोळस मुलांना किती, आता इथे शिंद्रेसाहेब बसलेत त्यांना माहिती आहे किती कठीण आहे चार्टर्ड अकाउंटंट होणं. पण दर्पण इनानी आज चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करतोय. तिसरा आहे तो सौंदर्य प्रधान म्हणून ओरिसाचा. परत तुम्ही वाचलं असेल, त्याला 1.5 कोटी दिले पटनाईकांनी, ते मुख्यमंत्री पटनाईकांनी. तो NIIT मधला टॉपर होता, NIITचा, आणि आंधळा. अशी मुलं आहेत आणि जी पुढे नेत आहेत त्यांना त्यामुळे मदत करायला आम्हाला काही वाटत नाही. त्यांना आम्ही मदत करतो. दुसरी गोष्ट, 1 वर्ष झाल्यावर मी आणि सजनदासने त्यांना सांगितलं की आम्ही काही इथे साधारणतः अध्यक्ष, नॅशनल लेवलचा अध्यक्ष वगैरे यासाठी तुम्ही कोणतरी उद्योगपती पकडा, त्यांना प्रेसिडेंट करा, ते तुम्हाला आर्थिक मदत करतील. मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ॲडवायझर म्हणून राहाल का? हो म्हटलं. आणि त्यांच्यात सुद्धा भांडणं मारामारी आहेत, त्या सोडवण्याचं फक्त काम मी करतो. बाकी हे लोक अतिशय एफिशियंटली चालवतात. मध्ये गोव्याला त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप घेतली आंधळ्यांची, ती 5 स्टार हॉटेलमध्ये होती. म्हणजे त्यांनी स्वतः पैसा उभा केला, स्वतः हे केलं. आणि आजही इंडियाच्या टीम्स वेगवेगळ्या खेळतात. तो आर्यन जोशी जो मी म्हटलं, त्याचा वर्ल्ड ज्युनियर फॉर ब्लाइंड चॅम्पियनशिपला त्याचा फर्स्ट प्लेससाठी टाय झाला, पण टाय ब्रेकरवर तो सेकंड आला. ही एवढी मोठी या मुलांचं कौतुक वाटतं. चेससारखा गेम, आणि त्याला ते आमच्या रूलनी खेळतात. म्हणजे त्यांना वेगळं रेटिंग नाही, त्यांना वेगळा रूल नाही. माझ्याशी जर त्याला खेळायचं असेल तर फक्त तो त्याचा बोर्ड वेगळा ठेवतो, कारण आंधळ्यांचे बोर्ड वेगळे असतात. आणि त्याला तरी ते डोळसांना हरवून चॅम्पियनशिप जिंकणारी मुलं आहेत काही त्यातली, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप मोठं असतं. आता मला इथे तुम्ही बोलावलं, धन्यवाद. मी खरं म्हणजे पूर्वी योगानंद सोसायटीत राहायचो आणि आत्ताच मला कळलं की माझी खोली, म्हणजे माझी जागा अरुण नलावड्यांना मी विकली होती आणि त्यांनी आता इथल्या ऑर्गनायझर नितसुऱ्यांना विकली ती. म्हणजे आज आम्ही अशा प्रकारे इथे भेटलो. पण भोसले इथे हजर आहेत, ते जयराज नगरमध्ये राहायचे, त्यावेळेला ते माझे युनियन बँकेतले सहकारी होते. आज आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर विचारा, मी त्याला उत्तर देईन. कार्यक्रमाचा क्रम थोडासा बदलायचा आहे. प्रश्नोत्तर आपण नक्की घेऊयात, फक्त आधी सर तुमचा सत्कार करायचा होता. अरे बापरे. नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. तर मी जनसेवा केंद्राचे श्री राधेश्याम सिंघानियाजी यांना विनंती करते की त्यांनी श्री रघुनंदन गोखले सर आणि सौ अनुपमा गोखले मॅडम यांचा सत्कार करावा. एक सांगायची गोष्ट म्हणजे अनुपमा माझी पत्नी, ती आपल्या भारताच्या इतिहासातली सगळ्यात लहान वयात पद्मश्री मिळालेली आहे तिला. आणि अर्जुन अवॉर्ड तर आहेच तिला बुद्धिबळातली. ती अनेक वेळा भारताचं रिप्रेझेंट केलेलं आहे तिने, आणि 2दा एशियन चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. सरांना आत्ता जो पुष्पगुच्छ दिला जात आहे तो सौ सुहिता वैद्य यांनी हँडमेड तयार केलेला आहे.
याचबरोबर आज इथे उपस्थित असणारे ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक सज्जनदास जोशी सर आणि गोखले सरांचे सर्व शिष्य यांचेही खूप खूप आभार. आता जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते नक्की घेऊयात. नमस्कार. आज रघुनंदनजी गोखले हा माझा अभिमानाचा विषय आहे. रघुनंदन गोखले आणि अनुपमा अभ्यंकर म्हणजे पहिल्या अभ्यंकर आता गोखले ही दोन्हीही व्यक्ती आमच्या परांजपे विद्यालय अंधेरीच्या माजी विद्यार्थी आहेत. तर या नात्याने मला खूप आनंद वाटला आज की आमच्या शाळेचे विद्यार्थी अशा विषयातून सगळं काम करत आहेत. मला एक प्रश्न असा नाही विचारायचा आहे, पण गेले एक तास आपण बुद्धिबळाच्या जगाची सफर केली, परंतु मला एक अशी माहिती हवी आहे की परांजपे विद्यालयात शिकत असताना अंधेरीला तुमच्या आयुष्यामध्ये बुद्धिबळ हा शब्द कधी आला, कितव्या वर्षी, आणि यामध्ये काहीतरी आपण म्हणजे तुमचं जीवन लहानपणी ह्या विषयाकडे तुम्ही कसे वळलात, शाळेने तुम्हाला काही स्फूर्ती दिली की तुमच्या घरामधून स्फूर्ती मिळाली, तर या संदर्भात तुम्ही थोडंसं बोलावं असं मला वाटतं. खरं म्हणजे त्या काळी चेस हे ॲक्सिडेंटलीच खेळलं जायचं. तेव्हा आम्हाला काही प्रशिक्षण वगैरे काही नव्हतं. 72 साली मी एक इंटर स्कूल टुर्नामेंट होती. मला पेठे सर आमचे जे प्राचार्य होते, इथेच राहायचे ते भक्तियोगमध्ये, तर त्यांनी मला बोलवून घेतलं. अरे तू चेस खेळतो असं ऐकलं, इथे इंटर स्कूल आहे, कीर्ती कॉलेजमध्ये जाशील, खेळशील का? म्हटलं खेळीन, त्यात काय, कारण त्या काळी जाऊन खेळायचं, काय प्रॅक्टिस बिक्टिस काय नाही, मी खेळायचो त्यावेळेला. तर मी खेळलो त्यावेळेला. आणि गंमत म्हणजे माझे युनियन बँकेतले सहकारी प्रवीण डिपसे पहिले आले, सज्जनदास दुसरे आले आणि मी चौथा आलो होतो त्या स्पर्धेत. त्यावेळेला आम्ही खेळलो. नंतर आम्ही तिघही युनियन बँकेत होतो. त्यानंतर इतक्या वर्षानंतर म्हणजे 72 सालानंतर आम्ही चेस कंटिन्यू केलं. युनियन बँकेने आम्हाला साथ दिली, पण पहिल्यांदा परांजपे विद्यालयाने जी आम्हाला मार्गदर्शन केलं, म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी अडवलं नाही, उलट मला सांगितलं तू चेस खेळ. तिथनं खरं म्हणजे चेस विषयीची सुरुवात झाली आणि आपण थोडे का होईना गेम जिंकू शकतो बाहेर जाऊन, याचं मला खात्री पटली. एक गमतीशीर आठवण आहे 1960 सालची. मी आणि माझा चाळीतला मित्र सुरेश भातखंडे 11वीत जाणार होतो. सुरेश भातखंडे उत्कृष्ट बुद्धिबळ खेळायचा, पण आईवडिलांनी सांगितलं 11वीत गेल्यावरती बुद्धिबळ खेळायची नाही. पण त्याच्या स्वप्नात हत्ती डोळे उंटायचे, चेस खेळायचा, तो बोलायचा सुद्धा, मी जिंकलो, मी हरलो वगैरे. त्यामुळे एका चांगल्या खेळाडूला आपण मुटलो असं मला वाटतं. नाही, आता याच्यावर मला सांगायचं आहे की अगदी तुम्ही 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा असतानाही थोडा वेळ चेसमध्ये घालवायला हरकत नाही. विरंगुळा म्हणून थोडा टी व्हीचा आणि व्हॉट्सअपचा टाईम कमी केलात तर तुम्हाला चेसमुळे फायदा होईल. काही बंद करण्याची काही गरज नाही. आता चंद्रशेखर इथे त्याची 12वीची परीक्षा किंवा 10वीची परीक्षा सुरू असतानाही तो रोज चेसचा अभ्यास करायचा, कारण संपल्यावर लगेच नॅशनल असायची. त्यामुळे त्याला, आणि तोही नॅशनल जिंकलेला आहे अनेक वेळा, सब ज्युनियर ज्युनियर या कॅटेगरीत. ठीक आहे. खूप 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 धन्यवाद सर. आजचा आपला जो विषय होता बुद्धिबळाचं अद्भुत विश्व, ते बुद्धिबळाच्या पटावर जेवढं बुद्धिबळाचं विश्व आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा पटाच्या बाहेरही
वेगवेगळ्या खेळाडूंच्या सरांनी आज आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या, अद्भुत म्हणाव्यात अशाच त्या गोष्टी होत्या. त्यातनं आपल्याला आज हे नक्कीच कळून आले. खरं बघितलं तर स्पाय थ्रिलर मूव्हीजमध्ये शोभून दिसतील अशा काही त्या गोष्टी होत्या की दोन खेळाडूंमधली लढत जेव्हा दोन खेळाडू नाही तर USSR वर्सेस USA अमेरिका अशी शीतयुद्धात परिवर्तित होते, तेव्हा बुद्धिबळ हे किती महत्त्वाचं एक विश्व आहे हे आपल्याला कळून येतं. याचवर पॉन सॅक्रिफाईस म्हणून एक हॉलिवूडमध्ये मूवी आला होता, बॉबी फिशर वर्सेस बोरिस पास्की, ही सरांनी जी लढत सांगितली त्याच्यावरती तो आहे. आपण सगळ्यांनी तो बघू शकतो. त्याच्यानंतर बुद्धिबळ हा जो खेळ आहे, जो सरांनी सुरुवातीला सांगितलं की शहाण्या माणसाला वेड लावतो, पण वेड्या माणसांना मेंटल हॉस्पिटलचा जो किस्सा आपण ऐकला त्यांना शहाणं करण्यासाठी सुद्धा बुद्धिबळ हा खेळ वापरू शकतो. आता यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तर बुद्धिबळ हा खरोखरी बुद्धीचं बळ वापरून खेळायचा खेळ, म्हणून त्याचं नाव बुद्धिबळ. पण त्याची दुसरी बाजू अशीही आहे की तो आपल्या बुद्धीला बळही देऊन जातो. जे आत्ता सरांनी सांगितलं की त्यांनी सायन्स, मॅथ्स किंवा जॉग्रफी अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये किंवा मेमरी इम्प्रूव्ह होते, त्यामुळे आपल्या बुद्धीलाही जो इंटर्न बळ देऊन जातो असा हा बुद्धिबळ. आणि त्याचे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरु श्री रघुनंदन गोखले सर आज आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला एवढ्या अद्भुत विश्वाची सफर घडवून आणली. यासाठी मी परत एकदा गोखले सरांचे खूप खूप आभार मानते. तसंच जे श्रोते आज उपस्थित राहिले बहुसंख्येने त्यांचेही आभार. यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची घोषणा आहे. उद्या संस्कार व्याख्यानमालेतलं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत प्राध्यापक डॉक्टर सूरज पंडित आणि त्यांचा विषय आहे अशी होती मुंबई. तेव्हा त्या व्याख्यानाला सुद्धा असेच बहुसंख्येने उपस्थित रहा ही विनंती. धन्यवाद.